मला वाटतं चव्हाण मॅडम नाही आहेत. हा करते सर. स्वागत करा तुम्ही. हा करते करते. सर तुम्हाला नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार. तसेच हळदणकर मॅडम, देशमुख मॅडम, दळवी साहेब आज दिसत नाहीये पण त्यांना पण, तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आज सर आपल्याला सूर्य सिद्धांत पत्रिका वाचन याचं आपलं आज 6वं लेक्चर आहे ना सर? 6वं लेक्चर आहे. तर सर आपण आपल्या या सूर्य सिद्धांत पत्रिका वाचन या कार्यशाळेस सुरुवात करावी अशी मी आम्हा सर्वांतर्फे आपणास नम्र विनंती. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदा कुबल मॅडमने स्वागत केलेलं आहे, तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि आपले सर्व मंडळी, जसं दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, चव्हाण मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय सर्वांचं, सभासदांचं स्वागत आहे. आज आपण गुरु या ग्रहावरती ह्या कुंडलीचं विवेचन करणार आहोत. आणि सूर्य सिद्धांतामधले काही जे नियम आहेत, या नियमामध्ये एखाद्या वेळेला जेव्हा ट्रान्झिट्स मध्ये असणारे ग्रह जातकाच्या जीवनामध्ये कालावधी कसा असेल, कोणत्या वेळेला जातकाच्या जीवनामध्ये एखाद्या चांगल्या गोष्टी घडतील, तर ही पत्रिका जी आहे, तर त्या पत्रिकेच्या याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा मुकेश भाऊ तारीखची पत्रिका लावा. बघा, ही तारीख आहे 18/10/1990, रात्री 8:56 आणि ठाण्यातला जन्म आहे. व्यक्ती पुरुष आहे, कळलं का? तर त्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी मला वाटतं तारीख पाठवलेली आहे. आता पत्रिका जी आहे ती ऋषभ लग्नाची आहे. लग्न हे ऋषभ असल्यामुळे त्याचा अधिपती आपल्याला पहिल्यांदा बघायचा आहे की तो अधिपती जो आहे तो त्या ठिकाणी पंचम स्थानामध्ये आहे. तर पंचम स्थानामध्ये ही अंशात्मक एक नीचभंग राजयोगाची कुंडली आपल्याला पाहता येते. म्हणजे अतिशय जवळचा राजयोग, नीचभंग राजयोग आहे. 27 डिग्री आणि 28 डिग्री कन्या राशीमध्ये पंचम स्थानाशी निगडीत हा राजयोग आहे. आणि ते पंचम स्थान कार्यरत कसं होतं, तर त्याच्यावरती आपण पुढे जाऊन विश्लेषण करणार आहोत. त्यानंतर लग्नबिंदू आणि लग्नात बसलेला मंगळ याचा जवळपास अंशात्मक काही योग आहे, तर त्यावरती लग्नेश जो आहे तो विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये गुरु जो आहे तो दूषित झालेला आहे कर्क राशीमध्ये उच्चता असून सुद्धा त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर गुरु हा लाभेश आहे आणि अष्टमेश सुद्धा आहे. आणि अष्टम स्थानामध्ये धनु राशीचा शनी आहे. मला इथे दिसत नाही पत्रिका, पण शनी आहे. आणि मग आता अशा वेळेला ही पत्रिका, तर ह्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, ही व्यक्ती माझ्या बरोबर काम करत होती. लहान, म्हणजे माझ्यापेक्षा भरपूर लहान आहे. 1990 सालचा जन्म आहे. आणि हा एक स्टंट मॅन आहे. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरेचसे डमी वगैरे काम करतात, तर त्याच्यामधला हा एक मास्टर मनुष्य आहे. तर पहिला मी जे डायल 100 करायचो, तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा हा माझ्या सोबत होता. आणि अतिशय लहान वयामध्ये त्याला एक चांगल्यापैकी यश मिळालं. तर ते यश कशामुळे मिळालं, तर इथे एक तर ऋषभ लग्न हे कलावंताचं लग्न आहे. आणि त्या ठिकाणी ऋषभ लग्नाला लग्नी मंगळ आहे, तर तो सप्तमेश म्हणून पण आहे आणि व्ययेश म्हणून पण आहे. पण त्याच्या योगामध्ये जर आपण ग्रह बघितले, तर लग्नेश जो आहे तो बुधाचा नीचभंग राजयोगामध्ये आहे. म्हणजे पत्रिका वाचतेवेळी तुम्हाला साधारणतः आपण विचार करायचा असतो की लग्नेश जो आहे तो त्याचं स्वरूप कसं आहे. तर लग्नेश जरी नीचेचा असला तरी सुद्धा तो बुधयुक्त आहे. आणि बुध जो आहे तो धनेश आहे आणि तो मार्केश आहे. तर त्या ह्याच्यामध्ये जातकाचा तो पंचमेश सुद्धा आहे. पंचम स्थान हे कलावंताचं स्थान आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये जातकाला अतिशय तरुण वयामध्ये, लहान वयामध्ये, माझ्याबरोबर साधारणतः 2007 साली ही व्यक्ती सोबत होती. म्हणजे तुम्ही बघा की त्याचं वय त्यावेळेला किती असेल. 97चा जन्म आहे, तर 2007 साली किती वर्षाचा असेल? 17 वर्षाचा. काय वाटतं तुम्हाला? होय सर, 17. मग 18 वर्षी यांनी काम शिकायला सुरुवात केली आणि अतिशय उत्तमरित्या तो कार्यरत आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि त्या ह्याच्या मुळामध्ये का झालं असं, तर लग्नात मंगळ आहे, तर तो एक स्पिरिट जातकाच्या जीवनामध्ये देतो. आणि वृषभ रास आणि त्याची जी काही चंद्राची रास जी आहे,
तर ती चंद्राची रास आहे. तर तुम्ही बघितलं तर तूळ रास आहे. आणि ही तूळ राशीमध्ये आपण जर बघितलं तर चंद्र आणि सूर्य हे दोन्ही त्या राशीमध्येच आहेत. आणि ते पण अंशात्मक आहेत. जर तुम्ही पाहिलं तर चंद्र आणि सूर्य हे दोन्ही ग्रह एकदम एका अंशाला, म्हणजे जसं आपण अमावस्या म्हणतो ती आरंभ झाली आणि आता जन्म झालेला आहे. जर समजा थोडा नंतर जन्म झाला असता तर हा बुध सुद्धा जो आहे हा सुद्धा तिथे बदल झाला असता बुधामध्ये. म्हणजे तसं काही झालं नाही. आणि त्याच दरम्यान बुध आणि शुक्राचा अंशात्मक नीचभंग राजयोग झालेला आहे. तर त्या ठिकाणी चंद्र ज्या राशीत आहे ती सुद्धा कलावंताची राहत आहे. आणि आरंभी तूळ नवमास येतो. पण तो चांगला नवमास आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सूर्य जो आहे तो 1 अंशाचा आहे आणि चंद्र सुद्धा 1 अंशाचा आहे. तर सूर्य 1 अंश 16 डिग्रीचा आहे आणि चंद्र 1 अंश 10 डिग्रीचा आहे. 1 अंश 10 डिग्री. मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनातलं जे यश आहे ते आपल्याला कसं सांगायचं एखाद्या जातकाला, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा व्यवस्थित तपशील जो आहे तो कळणं फार गरजेचं आहे. आता ह्यामध्ये शनीची दृष्टी आपण पाहायची आहे तर ती पंचम स्थानावरती आहे, धनस्थानावरती आहे. पंचम स्थानामध्ये असणारा बुध सुद्धा आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये बुध शुक्र हे शनीचे मित्र आहेत. मग त्याच याच्यामध्ये शनी हा केंद्र त्यांच्याशी करतोय. तर लहानपण अतिशय कष्टामध्ये गेलेला आहे. पण आता हा जातक अतिशय चांगल्यापैकी स्टंट मॅन म्हणून साऊथ मध्ये काम चांगलं करतोय. आता आपण बघितलं तर 90 सालचा जन्म आहे. आज 2024 आहे. म्हणजे साधारणतः हा 34 वर्षाच्या जवळपासचा आहे का बघा, काय हम्म. वाटतं? होय ना, बरोबर. हो ना. 34 वर्ष. होय. हा. मग आता याचं जे काही यश आहे ते आपल्याला सूर्य सिद्धांताच्या प्रमाणे गुरुवरून शोधायचं आहे. तर ते गुरुवरून शोधताना आपल्याला काय करायचं आहे हा भाग जो आहे तो तुम्ही विचारात घ्यायचा. आणि थोडस तुम्ही सुद्धा बोलायचं की कशा रीतीने झाला असेल किंवा काय. तर ह्याचा भाग जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर तुम्हाला कुठपर्यंत पत्रिका कळली की तुमचे काही म्हणजे शोध घ्यायचा काही प्रयत्न आहे का, तर तुम्ही निश्चितच तसं सांगू शकता आणि विचारू शकता. बोला. हॅलो सर, इथे बोला. विचारू का? हो हो बोला ना. इथे सूर्य आणि चंद्र चित्रा नक्षत्रात म्हणजे मंगळ स्ट्रॉंगच आहे असं म्हणायला हरकत नाहीये. हम्म. हम्म. हो ना. त्यामुळे स्टंटमन म्हणून त्यांनी ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये बहुतेक काम मिळालं असेल हो. आणि लवकर सुरू झालं असेल काम. पण यस इथे मंगळ अमावस्या तर काही हो प्रॉब्लेम हो. नाहीये. नाही बघा असं आहे मॅडम की अमावस्या आपल्याला असं वाटतं की ती बाधित आहे. पण तसं नसतं. रविचंद्राची जी युती आहे तर सूर्य जो आहे तो पंचमेश आहे आणि चंद्र जो आहे तो चतुर्थेश आहे, तृतीयेश आहे. म्हणजे असं काहीतरी कर्तृत्व दाखवण्यासाठी म्हणून रवीचं जे पाठबळ मिळालेलं आहे तर रवी सुद्धा एकाच अंशावरती आहे. नुसती जस्ट अमावस्या लागली होती आणि ह्याचा जन्म झालेला आहे. जर समजा थोडासा नंतर जन्म झाला असता तर त्या ठिकाणी तुम्हाला हा बुध जो आहे हा पुढे सरकलेला आढळला असता. म्हणजे बुध आपण बघितलं तर किती अंशाचा आहे, तो 27 अंशाचा आहे ना. का शुक्र 28. 28. हा 28. हा मग त्या ठिकाणी बुधाने 28. ती हे जी आहे ती ओलांडली असती. म्हणजे आपल्याला एखाद्या जातकाचा जन्म हा किती वेळेला महत्व आहे हे तुम्ही त्याच्यामध्ये तपासू शकता. म्हणजे ह्या ठिकाणी एक तर राशी स्वामी हा शुक्र आहे, लग्न स्वामी हा सुद्धा शुक्र आहे. म्हणजे पत्रिका पाहण्याचे जे काही अँगल आहेत तर ते अँगल आपल्याला पाहायचे आहेत. त्या ह्याच्यावरून आपल्याला पाहता आलं पाहिजे की खरोखरीच कोणत्या कोणत्या गोष्टीशी त्या ह्याच्यामध्ये जातकाचं जीवन यशस्वी जाईल त्याचा भाग जो आहे तो आपण विचार केला पाहिजे. आलं लक्षात? हो सर. हा. आणखी काही कोणाला प्रश्न? आता साधारणतः तुम्ही लक्षात घ्या. त्याचा हा बोला मॅम. बोला मॅडम. त्याचा सप्तमेश मंगळ, मार्केश मंगळ त्याची हो पण शनीवर दृष्टी आहे हो. 8वी. येस 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 पण त्याला येस. खडतर आयुष्य काढावं लागलं असेल लहानपणचं हा किंवा म्हणजे लहानपण जे आहे ते अतिशय स्ट्रगल होतं भरपूर. आणि त्याच्यामध्ये मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्यात अपघात पण झाला होता. पण हा. शनी मंगळाचा हा षडाष्टक योग आहे आणि तो षडाष्टक योग जो आहे तो मृत्यू षडाष्टक आहे. म्हणजे स्टंट करतेवेळीच अपघात झाला होता.
कळलं का? हा कार रेसिंग किंवा मोटरसायकलची रेसिंग वगैरे जे असते त्या ह्याच्यामध्ये हा काम करतो आणि त्या ह्याच्यामध्ये त्याला तशा तऱ्हेने काही अपघाताला जावं लागलं होतं, म्हणजे अपघात झाला होता. म्हणजे सप्तमेश मंगळ आणि ज्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मारक स्थान जे आहे ते बुधाचं आहे. मग बुध लग्नेश आणि धनेश हा पंचमात राजयोगामध्ये आहे, नीचभंग राजयोगामध्ये आहे असं आपल्याला कथन करायचं आहे त्यामध्ये. कळलं? हो हो सर. बरं, आणखी कोणाला काही स्वतः आता तुम्ही स्वतःच हे पण मांडा आता हळूहळू की काय काय हे असतं काय नाही, तुम्ही स्वतःचं मत पण मांडा. मी तुम्हाला आता पत्रिका प्रॅक्टिकल. आता आपण पुढे जाऊ. साधारणतः ह्याला 2008 साली जेव्हा संधी मिळाली, आज आपल्याला गुरुचा विषय आहे म्हणून सांगतो, तर ते कॅल्क्युलेशन कसं करायचं. तर गुरु या ठिकाणी आपण जर पाहिला तर तो किती अंशाचा आहे आणि कोणत्या राशीत आहे, तर तो कर्क राशीमध्ये 17 अंशाचा आहे. बरोबर आहे ना? होय हो सर. सर. हा. मग आता 17 अंशाचा जर गुरु आहे तर त्या ठिकाणी गुरुचं जे भ्रमण आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यावेळेला जेव्हा याला संधी मिळाली 2007 साली किंवा 8 साली, तर त्यावेळेला त्याचं वय काय होतं हे आपल्याला शोधायचं आहे. कळलं? मग त्यावेळेला वय काय असणार, तर गुरुच्यावरून गुरुचं जे भ्रमण आहे ते 12 वर्षी एक राऊंड पूर्ण होतो, म्हणजे कर्केला असेल. म्हणजे त्यावेळेला 1990 आणि 12 केलं तर किती होता, 2002. बरोबर आहे? हो सर. मग 2002, 2003 साली सिंह, 2004 साली कन्या, 2005 साली तूळ, 2007 साली वृश्चिक आणि 2008 साली धनुराशीला गुरु होता. बरोबर आहे? हा. आणि त्या हो त्याच्यामध्ये सर. शनी हा जो आहे हा दशमाधिपती आहे आणि भाग्याधिपती आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेशन कसं करायचं असतं, तर भाग्येश आणि दशमेश याच्यावरून जेव्हा गोचरीचा गुरु भ्रमण करत असेल त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट त्याला लाभेल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये त्याचं पदार्पण होईल. म्हणजे तुम्हाला आता कॅल्क्युलेशन कळलं असेल की पदार्पण होते वेळी जातक जो आहे हा किती वर्षाचा होता आणि त्याला योग कसे आले. मग ते गुरु, आपला विषय गुरुवरचा आहे त्याच्यामुळे त्याला ते शोधायचं असतं. कळलं? आलं लक्षात? हो सर. म्हणजे 2009 साली किंवा 10 साली जर गुरुचं भ्रमण जर शनीवरून जात असेल तर तो भाग्येश आणि दशमेश ह्याला चांगल्यापैकी प्रतिसाद देईल, म्हणजे तो स्थानाला प्रतिसाद देईल. आलं लक्षात? हा. स्थानाला प्रतिसाद देईल. मग ते स्थान कोणतं आहे, तर ते स्थान अष्टम आहे, भाग्यस्थान आहे आणि एकादश स्थान आहे, म्हणजे दशम स्थान, सॉरी. मग आता त्या ह्याच्यामध्ये त्यांना हे जे यश मिळालेलं आहे, तर गुरुचं गोचर जे आहे ते वयाच्या कितव्या वर्षी जाणार आहे असा विचार आपल्याला करायचा असतो. मग त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी धनुरास जेव्हा आपण पाहू तर धनुरास ही 26 अंशाची भाव आरंभ आहे आणि 5 अंशाची जी आहे, 9 अंशाची जी आहे ती भाव मध्य आहे. मग तिथे भाव मध्य येताना धनुराशीचा लोप झालाय आणि तिथे मकर म्हणून आलेली आहे. बघा तुम्ही, आहे का? धनु 2 वेळा आलेली आहे भाव आरंभामध्ये, बघा. होय सर. हो. आहे ना? हम्म. आणि मग त्या ठिकाणी मकर राशी जी आहे ही 9/27 ला आहे, म्हणजे त्या ठिकाणी धनुराज जर आपण बघितले तर त्यावेळेला तुम्ही भाव आरंभ हा 26 अंशाचा आहे. कळलं? होय. आणि वृश्चिक राशीमध्ये सुद्धा भाव बदल झालेला आहे. तर त्या ठिकाणी 8वं स्थान जे आहे, भाव 8वा, तिथे धनुरास आहे आणि ती 13 अंशाची आहे. मग त्यामध्ये शनी हा किती अंशाचा आहे बघा, थोडस कन्फ्युज होऊ नका. शनी हा 25 अंश आहे. 25. हा. मग अशा वेळेला तुम्हाला 8वं स्थान जे आहे ते 8वं स्थान धनुराशीने 13 अंश 23 कलेचं आहे. बरोबर आहे? हो सर. हा. हो मग सर. आता 13 अंश 23 कलेचं असल्यामुळे गुरु जेव्हा
13 अंशाला स्पर्श करेल धनु राशीमध्ये. 13 अंश 23 कला म्हणजे 13 अंश 20 कलेला मूळ नक्षत्राची समाप्ती होते. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला सिंह नवमासाचा आरंभ होतो. एवढ्या डिटेल्स मध्ये पत्रिका पाहण्याची सवय ठेवणं गरजेची आहे. चव्हाण मॅडम आले का? हॅलो चव्हाण मॅडम आल्या का? नाही नाही आलं वाटतं. नाही. नाही आलं बरं, ठीक आहे. त्यांना फोन आला होता ना म्हणून ते आलं नाही. बरं, मग आता इथे आपण जर पाहिलं तर 13 अंश 23 कलेला भाव मध्य आरंभ होतो. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये गोचरीचा गुरु जेव्हा भ्रमण करेल त्यावेळेला तारीख कोणती असेल आणि त्यावेळेला वर्ष कोणतं असेल त्याच्यावरून आपल्याला पुढे जाऊन त्याला प्रतिसाद द्यायचा असतो. आलं लक्षात? आता तुमचं म्हणणं मांडा. म्हणजे एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये जो फरक आहे, फलादेश आहे, तर त्यावेळेला तुम्ही जर बघितलं तर चतुर्थ स्थानावरती धनुराशीची जेव्हा गोचर होतं त्यावेळेला चतुर्थ स्थानावरती गुरुची दृष्टी जाते आणि त्या ठिकाणी 12व्या स्थानावरती पण दृष्टी जाते. 12वं स्थान हे मंगळाचं आहे. म्हणजे ती राशी कोणती आहे? मेष आहे. आणि गुरु स्वतःच्या राशीतून त्यावेळेला भ्रमण करीत होता. लक्षात येत नसेल तर थांबा, आपण हे करू, चांगल्यापैकी विचार करू, चिंता करू नका. कळलं? सर म्हणजे गुरुचा दुसरा राऊंड चालू होता असं म्हणायचंय का तुम्हाला? हा बघा, पहिलं मॅडम एक आपण जेव्हा कॅल्क्युलेट केली ना तेव्हा कर्क राशीला कर्केचा गुरु आला, त्या वर्ष किती होतं? 12. बरोबर आहे? मग 12 वर्षी तो तिथे आल्यानंतर 13वं वर्ष जो होतं ते सिंहेमध्ये झालं, 14वं वर्ष कन्या राशीमध्ये झालं, 15वं वर्ष जे आहे ते तुळेला झालं, 16वं वर्ष जे आहे ते वृश्चिकेला झालं आणि 17वं वर्ष जे आहे ते धनुराशीला झालं. म्हणजे 17व्या वर्षी मंगळाचा मनुष्य जो असतो तो कधीही आपल्या जीवन कार्य पद्धती जी आहे ती लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करतो. तसा लग्नी मंगळ आहे आणि लग्नेश जो आहे तो बुधयुक्त म्हणजे त्या ह्याच्यामध्ये नीचभंग राजयोगामध्ये आलेला आहे. म्हणजे आपण 17 वर्ष जर गृहीत धरलं तर 17व्या वर्षी तो कोणत्या ग्रहावरून जाणार आहे आणि कोणत्या भावातून आणि भाव मध्यातून जाणार आहे. जेव्हा भाव मध्यला तो स्पर्श करेल त्याच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये आयुष्याला कल्याणी प्राप्त होईल. बघा, पत्रिका सावकाश घेऊया आपण, तसं काही चिंता करू नका, घाई नाहीये. आता सर गुरु आणि शनीचा एक गुरु केतू आणि शनी यांचा षडाष्टक योग येतो आणि मंगळाची 8वी दृष्टी शनिवारी. या निगेटिव्ह बाजू येतील या पत्रिकेच्या? हो, पत्रिकेतला निगेटिव्ह बाजूच आहेत तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणि तशा गोष्टी त्याच्या आयुष्यात घडलेल्या आहेत. आता त्या कशा घडल्या तर तुम्हाला सांगतो. त्याच्या आईने भरपूर कष्ट घेतलेत, कारण चतुर्थावरती मंगळाची दृष्टी आहे. दुसरी गोष्ट, गुरु केतूची युती असल्यामुळे या जातकाने भाग्यासाठी भरपूर धडपड केली होती. अगदी साधारणतः वय वर्ष 14 पासून तो तिथे स्ट्रगल पूर्ण, घरची परिस्थिती अतिशय कठीण होती आणि पण तरी सुद्धा त्या ठिकाणी काहीतरी काम करायचं आहे आणि त्याच याच्यावरती त्याने लक्ष केंद्रित केलं आणि तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचं आगमन झालं आणि पंचम स्थान आणि बुध शुक्र आणि लग्न याच्या आधारावरती तो त्या इंडस्ट्रीमध्ये त्याची एंट्री झाली. कारण बुध शुक्र आणि पंचम स्थान हे कलावंताचं स्थान आहे आणि एवढा त्याने आव्हानात्मक काम करायचा तो, तर त्या ठिकाणी निश्चित त्याला पुन्हा संधी मिळायची. आणि फिल्म इंडस्ट्रीचं काम कसं असतं मॅडम, कधी कधी महिन्यातून 3 दिवस मिळतं, कधी कधी महिन्यातून 10 दिवस मिळतं. कामाचा असा काही भरोसा नसतो, पण तरी सुद्धा त्याचे गुणधर्म चांगले होते आणि ऋषभ लग्न असल्यामुळे अतिशय रसिक होता आणि त्याला ज्या काही गोष्टी सांगितल्या जायच्या ऑडिशनला वगैरे तो झटकन आत्मसात करायचा. म्हणजे त्याच्याकडे ती एक विल पॉवर होती की तो फटकन, आणि ऍक्शन मूवी त्याच्याकडे जास्ती आल्या आणि त्या ह्याच्यानंतर तो त्या ऍक्शन मूवीज मध्ये साईड रोल जरी असले
आता तुम्हाला कल्पना आहे की पिक्चर मध्ये अनेक लोक असतात की जे हो. मारामारी किंवा तत्सम काही करायला वगैरे लोक हे करतात. तर त्याच्यानंतर आता हा स्वतः काही ना काहीतरी डिरेक्शन करतो त्या बाबतीमध्ये. अच्छा. हा. पण आता स्थिती चांगली आहे, पण ती स्थिती आणली कोणी? तर जेव्हा लग्नी मंगळ असतो तर त्यावेळेला तो वृषभ राशीतला मंगळ आहे. वृषभ राशी मुळातच कलावंताची आहे. म्हणताची आहे. येस. आलं लक्षात सर. हा. म्हणजे निगेटिव्ह कडून तो पॉझिटिव्ह कडे कसा गेलाय फार सुंदर याच्यात कळतं या पत्रिकेमध्ये. विनय आपटे नावाचे जे नट होते ना, त्यांचं पण हा. वृषभ लग्न आणि लग्नी चंद्र मंगळाची युती होती आणि ते अरे ऍक्टिंग बापरे. शिकवायचे सुद्धा. हा येस, माझ्याकडे हा. माझे चांगले मित्र होते, त्यांच्या हा, हा. पत्नीने मला एक चांगलं काम दिलं होतं मी मराठीमध्ये. त्या सुद्धा डायरेक्टर कुलकर्णीच्या पूर्वीच्या. मग अच्छा. नंतर यांच्याबरोबर विनय आपल्यावर लग्न केलं हा, हा. आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे ऋषभ लग्न लग्नी चंद्र मंगळाची युती. म्हणजे सर याला अर्थ त्रिकोणामध्ये चंद्र सूर्यानी पण खूप चांगली साथ दिलेली आहे. हो हो हो. है ना? पण दुःख ही मॅडम सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येतात, पण आपला हा विषय हो. सूर्यसिद्धांताचा आहे ना, तर घटना आता पूर्वी आपण रवीची घटना पाहिली, त्याच्यानंतर आता इथे आपण गुरुच्या घटनेशी विचार करत आहोत. तर जातकाच्या जीवनामध्ये गुरुने त्याला कसं बळ दिलं आणि कोणत्या वर्षी दिलं याबद्दलचा आपल्याला विचार करायचा असतो हो. आणि आहे. भागवत मॅडम बोला. सर तर हा. हा मंगळ आहे, पण तो शुक्राच्या म्हणजे शत्रू राशीत आहे ना. बघा कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला. आता शत्रुरास म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये ग्रह प्ले करतो, पण तो स्थानबली आहे. हा. बरं, आता शत्रू राशीत असल्यानंतर काही जसं मी तुम्हाला विनय आपटेची पत्रिका आता सांगितली, हा. तर विनय आपटे पण सक्सेस ऍक्टर होते की नाही. हा. हो. मग सफलता त्यांना मिळाली होती आणि अतिशय चांगल्यापैकी राजनीती नावाचा एक पिक्चर शेवटचा आला होता त्यांचा, त्याच्यामध्ये पण चांगलं काम करायचे. मग आता त्यावेळेला त्यांच्या अंगामध्ये कला ही जी होती ती अतिशय पूर्वीपासून म्हणजे नाटकामध्ये, नंतर त्यांनी शिक्षण संस्था काढली त्याच्यामध्ये पण ते शिकवायचे. पण कालांतराने त्यांना प्रॉब्लेम झाले आणि ते गेले. बोला. सर इथे असंही थोडस लक्षात येतं असं मला वाटतं. बोला बोला. जरा सांगते. आता बघा 17व्या वर्षी म्हणजे आपण गुरु सिद्धांतावर आलेले आहोत म्हणून गुरुच्या राशीत आले. हो. म्हणजे धनु राशीत हो. तिथे शनी आहे, पण गुरुच्या राशीत आल्यामुळे शनीची प्लेसमेंट तिथे आहे म्हणून भाग्येश आणि दशमेश हे ऍक्टिव्ह झाले. पण त्या वर्षी म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी शनी महाराज हे ह्याच्यात असतील, गुरुच्या स्थानी म्हणजे पराक्रम स्थानात असतील. हो ना. हो. हा, म्हणजे तिथून सुद्धा शनीची दृष्टी पंचम स्थानावर पडल्यामुळे शुक्र हा कलेचा जो कारक ग्रह तो पण तिथे ऍक्टिव्ह झाला किंवा त्याच्यामुळे पण त्याला संधी मिळाली. म्हणजे हे इथेही रिप्लेसमेंट पण आहे. आता कसं आहे मॅडम की ज्यावेळेला आपण आता ना पुढच्या वेळेला आपण पुढे जाऊन शनी पण शिकणार आहोत. मुकेशभाऊ पत्रिका का काढली? नाही बोलताय म्हणून काढली होती. पण ठीक आहे, हरकत नाही, चालेल. सगळ्यांनी पत्रिका वाचलेली आहे. पण आता लक्षात घ्या की त्या ठिकाणी गुरुचा जो काही स्पर्श आहे तो त्या भाव मध्यला सुद्धा झाला आणि त्या ठिकाणी पूर्वाषाढा नक्षत्र होतं. तर पूर्वाषाढा नक्षत्राला स्पर्श झाला, कारण का पूर्वाषाढा नक्षत्र जे आहे हे भाव मध्यला आपल्याला उपलब्ध आहे. कळलं? हो सर. होय. आणखी काय वाटतं तुम्हाला? मग गुरु जेव्हा त्या ठिकाणी अष्टम स्थानातून गोचरीचा भ्रमण करीत असते वेळी चतुर्थ स्थान जे आहे हे दृष्टीने बलवान झालं की नाही झालं? हा, म्हणजे त्या ठिकाणी आईचे जे कष्ट होते त्या ह्याच्यामध्ये आई समाधानी झाली. कळलं का? पण तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये जे काही त्याला काम करण्याचं जे ध्येय होतं किंवा त्यांनी जो प्रवेश केला होता त्या प्रवेशामध्ये त्याला निश्चितच चांगल्यापैकी
एक संधी मिळाली. आणि एक मुळात लक्षात घ्या, जेव्हा कुठलंही लग्न जे असतं ते लग्न कोणतं आहे, तर ते ऋषभ लग्न आहे आता इथे. आता त्या ऋषभ लग्नामध्ये मंगळ आलेला आहे, म्हणजे मंगळ हा त्या ठिकाणी स्थानबली आहे आणि शुक्र हा कलेचा आणि कलावंताचा. तर त्या ठिकाणी शुक्राचं जेव्हा लग्न असतं तर लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय असतात त्यांना. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही शुक्राचा जो काही रुबाब असतो किंवा उठावदारपणा असतो, त्याच्यामध्ये जे कलेचं जो काही गुण असतात आणि कलेचे गुण हे शुक्राशिवाय तुमच्या अंगी येऊ शकत नाही. कळलं का? आणि आता हा एवढा सक्सेस आहे की त्या ह्याच्यामध्ये याचं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे आणि त्याच्यामध्ये फक्त ऍक्शन मूवीचं जे काही काम असतं त्या कामामध्ये तो व्यग्र आहे आणि चांगल्यापैकी पैसे कमवतो. आता ते चांगल्यापैकी पैसे का कमवतो, तर तो धनयोग शोधण्याच्या वेळेला लग्नेश आणि धनेश हे दोघंही पंचम स्थानामध्ये म्हणजे त्रिकोणामध्ये नीचभंग राजयोगामध्ये उपस्थित आहेत. आणि चंद्र रवीची युती, अमावस्येचा जन्म म्हणजे काही वाईटच आहे असं नाही. ती एक अंशाची अंशात्मक युती चित्रा नक्षत्रामध्ये आहे. आता चित्रा नक्षत्रातली ही जी अमावस्या जी आहे ही केव्हा होते, तर ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारखेला. तर याचा जन्म बघा कधी आहे तुम्ही बघितलं तर 18 ऑक्टोबर 18 ऑक्टोबर. 18 ऑक्टोबरचा आहे. येस, ऑक्टोबर 18ला 17ला साधारणतः सूर्य जो आहे 16ला हा तूळ राशीमध्ये प्रवेश करतो. तुझ्या लक्षात? बोला. पत्रिका व्यवस्थित समजून घ्या, काही काळजी करू नका. पत्रिकेचा स्टडी हा तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे. पत्रिका अंशात्मक पाहणं, त्याच्यावरती निर्णय देणं हे फार गरजेचं आहे. येस मॅडम, बोला. सर तृतीयात त्याचा गुरु हा बोला 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 बोला. गुरु केतू युक्त आहे, तर त्याला काही भावंडांच्या जबाबदाऱ्या आणि भावंडांचे त्रास वगैरे आहेत का? येस, आता सांगतो तुम्हाला मॅडम. मुकेश भाऊ पत्रिका काढा, मग आता मॅडमची आपण त्या ठिकाणी चर्चा करू. असं आहे मॅडम की ज्या वेळेला गुरु केतुयुक्त असतो तर त्यावेळेला यदाकदाची जातकाच्या, गुरु हा भाग्याचा कारक आहे एवढं पण निश्चित हा, आहे. हा. गुरु हा लाभेश आहे हे सुद्धा निश्चित आहे. हा. गुरु हा पराक्रम स्थानामध्ये आहे हे सुद्धा हो. केतुयुक्त आहे. हो. तर त्या ठिकाणी त्याची जी भावंड आहेत तर ती काही काम करत नाही. गुरु हा. केतुयुक्त आहे त्याच्यामुळे, आणि तो कर्क राशीत आहे. त्याच्यामुळे ह्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या जीवनामध्ये माता जी आहे ती चिंताग्रस्त होती म्हणजे त्यावेळेला. काय कारण का की आर्थिक स्थिती एवढी काही चांगली नव्हती आणि मुलं काही तेवढा तेव्हा 10 वर्षाचा 15 वर्षाचा मुलगा काय करणार. पण तरी सुद्धा प्रत्येक आईचं असं मत असतं की माझ्या मुलाचं काहीतरी भाग्य निर्माण होईल आणि तो काहीतरी काम करेल त्याला. आता त्या ह्याच्यामध्ये कसं आहे की पहिल्यांदा आता मंगळ हा कष्ट केल्याशिवाय काही फलित देणार नाही. मंगळ किंवा शनी हे जे आहेत हे कष्ट करायला लावणारे ग्रह आहेत. पण मंगळ हा धाडसी आहे आणि कुठलंही काम करण्याची तयारी आहे. ह्या दोन प्लॅनेट मध्ये असे गुण आहेत की तुम्हाला कुठलंही काम करायला हरकत नसते किंवा तुम्ही नाकारत नाही. तसा हा त्या ठिकाणी त्याची ताकद आहे ती मंगळाची आहे आणि कुठल्याही याच्यामध्ये तो काम करायला समर्थ असतो. म्हणून या ठिकाणी याने कामाची चांगल्यापैकी निवड केली आणि लोकांकडे प्रभाव म्हणजे असा निर्माण केला की नाही हा मनुष्य एक चांगला आहे. आणि मुळामध्ये दुसरा भाग काय असतो मॅडम की कुठली गोष्ट एक आवड निर्माण करते ना, तर तुम्ही अवश्य पहा. आतापर्यंत जास्तीत जास्त जे आर्टिस्ट वगैरे जे आहेत ते तुळेचे आणि वृषभेचे जास्ती आहेत. बरोबर. कारण का की ते शुक्राची इंडस्ट्री शुक्राची आहे. त्यामुळे त्यांना ती संधी मिळाली. मी सांगतो तुम्हाला की विनय आपटे तर माझ्या अतिशय जवळचे अतिशय चांगल्यापैकी संबंध असणारे ग्रहस्थ होते. त्यांनी सुद्धा अनेकांना घडवलं आणि एवढं दिलदार मनुष्य होता की विचारू नका. एकदम दिलदार. मग तसं ह्या व्यक्तीला त्या ठिकाणी जे काही प्रोड्युसर होते किंवा डायरेक्टर होते, को आर्टिस्ट होते, ते सगळे चांगल्यापैकी
हे करेल, मानायचे, म्हणजे त्या ठिकाणी त्याला प्रतिसाद द्यायचे असं. पण हा आर्टिस्ट म्हणूनच कसा निर्माण झाला तर त्याला कारण पंचमातील बुध शुक्र, आता शुक्र हा स्वतः कलेचा कारक आहे, राशी त्याची स्वतः कलेची कारक आहे, लग्न त्याचं स्वतः कलेचं कारक आहे, कळलं का? तर राशी ही तूळ आहे ना, आणि ती पण कलावंताची आहे. सूर्य हा कलावंताचा कारक आहे, म्हणजे सूर्य त्या राशीत आहे म्हणून ना, तूळ राशीतला शुक्र, वृषभ राशीतला सूर्य आणि तूळ राशीतला सूर्य त्यांचा कुठे ना कुठेतरी ह्या ऍक्टिंग इंडस्ट्रीशी संबंध हा येतोच येतो. ओके. बघा आवर्जून तुम्ही कधीही बघितलं तुम्ही तर त्यांचा संबंध हा येतो. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा राशींचा अभ्यास केला पाहिजे की राशी ह्या ठरवल्या गेल्या तर त्या राशी कशा आहेत, आणि वृषभ रास ही जी आहे ही कोणाच्याकडून येते तर चंद्राकडून येते, नाही का? आणि तूळ रास ही जी आहे ती सूर्याकडून येते. म्हणजे तुळेकडून आलेली रास, सूर्याकडून आलेली रास आणि चंद्राकडून आलेली रास ह्या दोन्ही शुक्राच्या आहेत, हे सुद्धा सूर्य सिद्धांतामध्ये आपल्याला व्यवस्थित पाहता आलं पाहिजे. म्हणून आपण डिव्हिजन शिकलो ना, कोणाकडून त्या राशी डिव्हिजन झालेले आहेत आणि त्याच्यातून त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. मग तसंच भाग्यस्थान जे आहे हे भाग्यस्थान सूर्यापासूनचं आहे आणि दशम स्थान जे आहे हे चंद्रापासूनचं आहे. मग त्यावेळेला तिथे जो योग होणार आहे तो जेव्हा धनुराशीला गुरुचा योग झाला तर त्यावेळेला धनुरास ही सूर्याकडे येते, तर सूर्यापासून आलेली रास ही सूर्याचा जो भाग्यस्थान आहे तर त्याच्या संदर्भात जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चांगल्या घडामोडी होतील. सूर्य सिद्धांताचे हे नियम आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. तर ते शेवटचं वाक्य परत सांगा ना, ते चांगल्या घडामोडी होतील की आधीचं जे सांगितलं ते सांगा ना प्लीज. असं आहे की धनुराज जी आहे ही सूर्यापासून जन्माला आलेली आहे ना, आणि मकर रास सुद्धा. मग एखाद्या व्यक्तीचं जेव्हा भाग्य निर्माण होईल तर त्याला कारक ग्रह कोणते असतील? आता हा गुरु जेव्हा तिथून भ्रमण करीत आहे तर अशा वेळेला तुम्ही पहा की गुरु 1 वर्ष एका राशीमध्ये वास्तव्य करतो की नाही. मग जो जेव्हा एंटर केलं तर तो सूर्याशिवाय तिथे एंट्री त्याची झालेली नाही. बरोबर. मग आता अशा वेळेला सूर्याची जी दिशा असेल किंवा स्थिती असेल ती कशी असेल त्यावेळेला जेव्हा ह्याला संधी मिळाली त्या दरम्यान. म्हणजे आता जर समजा 13 अंशाचा गुरु असेल तर ह्याचा अर्थ त्या ठिकाणी सूर्य हा वृषभ राशीमध्ये मे महिन्यात असण्याची शक्यता असू शकते. कळलं? तर तुम्हाला ते शोधावं लागेल की धनु राशीमध्ये गुरु हा 13 अंशाला येताना सूर्याची स्थिती किती होते, सूर्य कोणत्या राशीत भ्रमण करत होता. कारण का की सूर्याचं काम काय मी तुम्हाला सांगतो. आता भरपूर काही गोष्टी ज्या आहेत ना त्या फार विचार केल्या पाहिजेत की सूर्य हा गुरुला आणून त्या राशीमध्ये प्रवेश करवतो, बरोबर आहे. आणि नंतर तो पुढे जातो. पुढे गेल्यानंतर गुरु हा स्टेप बाय स्टेप पादकात करतो. म्हणजे त्याची क्रांती जी असते ती 13 अंश 20 कलेला जाण्यासाठी कालावधी किती लागतो हा आपण एक विचार केला पाहिजे, बरोबर की नाही. मग अशा वेळेला सूर्य सिद्धांताच्या नियमानुसार सूर्य त्यावेळेला कुठे असेल तर त्यावेळेला सूर्य वृषभ राशीमध्ये होता गोचरीचा. जन्माच्या वेळेला का कलाटणी दिली तेव्हा? संधी दिली त्यावेळेला. बोला. संधी दिली त्यावेळेला. काय म्हणता? काय म्हणाले सर आता? असं आहे मॅडम की सूर्याने गुरुला प्रवेश करून दिला, म्हणजे सूर्याशिवाय गुरु प्रवेश झालेला नाही, बरोबर आहे. त्यावेळेला गुरु हा 13 अंशापर्यंत जाण्यासाठी सूर्य कुठेपर्यंत असेल तर सूर्य त्यावेळेला वृषभ राशीमध्ये असणार. आलं लक्षात? का आणि तसं वृषभ लग्न आहे म्हणून म्हणजे काय नाही ते नाही समजलं सर. काय म्हणता मॅडम? प्रवेश करवून दिला म्हणजे काय केलं? सांगतो. असं आहे की सूर्याशिवाय कोणताही ग्रह त्या राशीमध्ये प्रवेश घेत नाही. जसं आता 2 मेला गुरु महाराज जे वृषभेत येणार की नाही, त्यावेळेला सूर्य कुठे असणार
तर त्याच्या मागे असणार, बरोबर आहे की नाही? हो म्हणजे मेष राशीला असणार, बरोबर आहे. हो हो त्यानंतर गुरु वृषभ राशी मध्ये आल्यानंतर सूर्य तिथे आगमन होणार. मग हळूहळू हळूहळू सूर्य पुढे जाणार, पण हो गुरु तिथेच वास्तव्य करणार ना. कारण हो का की ऑर्बिटच असं आहे, ते कक्षेच्या पलीकडचं आहे. म्हणजे हो तिथे तो ग्रह हा कक्षेच्या पलीकडचा असल्यामुळे तिथे तो दीर्घकाळ थांबेल. कारण हो त्याची गती 1 वर्षाची एका राशीत आहे. हो कळलं का? हा आलं 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 सर लक्षात. हा, हा म्हणजे हा सूर्याशिवाय कळलं. कुठलाही सूर्याशिवाय ग्रह नाही होऊ शकत. हा येस, मग तो प्रवेश करूच शकणार नाही. आणि त्याने प्रवेश केल्यानंतर सूर्य, आता जसं की आपण पाहिलं तर 15 डिसेंबरला सूर्याचा प्रवेश हा धनुराशीमध्ये झालेला आहे. हो कळलं? मग आता तुम्ही जर 2008 साली जर आपण पाहिलं तर 15 डिसेंबरची तारीख काढा. आहे का कोणाकडे कॅल्क्युलेटर? आज कुलकर्णी मॅडम आलेले नाहीत वाटतं. हो सर, बरोबर आहे. बोला काय? धनुराशीच राहिली. बरोबर आहे. हो हो सर. श्रावण मध्ये आलात का? चाललं. हो सर हो. काय तुम्ही कुठे आता जरा मदत करा काय आम्हाला. हा बरं, ठीक आहे. आता बघा, लक्ष घ्या परत. धनुराशीमध्ये सूर्याचं भ्रमण जे आहे ते 15 डिसेंबरला होतं की नाही? हो त्या दरम्यान तुम्ही बघितलं तर धनुराशीला गुरु आला, त्याला सूर्याशिवाय तो प्रवेश झाला नाही. आणि त्यानंतर सूर्य पुढे निघून गेला की नाही? हो मग सूर्य जेव्हा वृषभ राशीला असेल तेव्हा गुरु हा 13 अंश पार करून गेला असेल का, हे पहा. कळलं? बरं, मग आता 2009च्या मे महिन्याची पत्रिका काढा. पोद्दार मॅडम, 2009चा 2009 मे 15 तारीख काढा. 2009 15 मे 2009 ना 15 मे ऑनवर्ड्स. 15 मे 15 ऑनवर्ड. मे ऑनवर्ड 16 मे ला सूर्य वृषभ राशी 00 डिग्री बरोबर आहे. मग तेच मला म्हणायचं, त्यावेळेला गुरुचं 34 कला कुंभ किती राशी डिग्री? किती डिग्री? 1 डिग्री 34 कला कुंभ राशीमध्ये. 16 तारखे कुंभ राशी. नाही नाही नाही, धनुराशीमध्ये गुरु ज्या वेळेला होता ते साल 2008 आहे का मॅडम? सर 2008 मे आहे ना? हो सर. 2008 ला आहे गुरु. मग मला तेच म्हणायचं आहे. गुरु डिसेंबर 2008 ला धनु राशीमध्ये आहे. बरोबर आहे. मग तिथून जेव्हा गुरु 15 अंशापर्यंत येईपर्यंत सूर्य कुठे असेल? तर सूर्य वृषभमध्ये असेल का मेषेत असेल का, हे पाहायचं आपल्याला. सर 15 मे 2008 सूर्य वृषभ राशीमध्ये आहे, पण गुरु आहे ना वक्री आहे आणि 28 डिग्रीचा आहे धनुर राशीमध्ये. पण धनुराशीमध्येच आहे ना? धनुर राशीमध्ये आहे. हा, मग धनुराशीमध्येच आहे. मग आता हा वक्री आहे म्हणजे तो त्या ठिकाणी शनीला पण ओलांडून, त्या भावमध्येला पण ओलांडून पुढे गेलेला आहे ना गुरु. हा बरोबर, हा भाव मध्ये आहे त्याशिवाय हो आपला. सर. मग त्याशिवाय तो वक्री होणार नाही. आणि गुरुचा नियम काय माहितीये मॅडम? आफ्टर 26 डिग्री किंवा 28 डिग्री नंतर गुरु हा वक्री होणार म्हणजे होणार. आता पण ऋषभेतला गुरु तुम्ही पाहिलं तर तो 27 डिग्रीच्या नंतरच वक्री होणार आहे. हे नियम बरोबर आहेत. आहे सर. कळलं का? हे नियम आहेत. हे नियम पाठ पाहिजे तुम्हाला. चव्हाण मॅडम बरोबर आहे का? हो सर हो सर. चव्हाण मॅडम काय म्हणतात? त्या गणित मास्टर आहेत. हॅलो. हा सर, गुरु वक्री होणार तेव्हा हा सप्टेंबर ला वक्री होणार तो. म्हणजे त्यावेळेला मॅडम ऑक्टोबरला वक्री होईल तेव्हा 26 डिग्री 26 होणार डिग्रीचा ना. असेल. हा, मग ते 26 डिग्री शिवाय प्रत्येक ग्रहाचा नियम आहे. 26 डिग्री शिवाय गुरु वक्री होऊच शकत नाही.
कारण का की गुरु हा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि परत तो मागे येतो आणि त्यावेळेला 26 अंशच असतात. हे गोष्ट लक्षात ठेवावी. बघा तुम्ही कुठला विषय शिकताय त्याच्यावरती तुम्हाला परिचय माहिती असणं गरजेचं आहे. गणित कन्फ्युज होऊ नका. कमी शिका पण चांगलं शिका. आलं लक्षात सर. हा, या सगळ्या अंशात्मक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण का की पुढे जाऊन ह्याच गोष्टीचा तुम्हाला उपयोग करून घ्यायचा असतो. म्हणून जेव्हा चव्हाण मॅडम तुम्हाला शिकवतात की हा कधी वक्री होणार आहे, कधी मार्गी होणार आहे, ही बरोबर कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा. जोपर्यंत आता मी जसं तुम्हाला सांगितलं की वृषभ राशीतला सूर्य तपासा आणि तो त्यावेळेला षडाष्टक योगामध्ये गुरुच्या असेल, त्याने भावमध्य ओलांडलेला आहे आणि तिथे असलेला जो शनी आहे त्याला पण ओलांडून पुढे गेलेला आहे. म्हणून माझ्या तोंडातून वृषभ राशीतला 15 मे नंतरचा सूर्य हा तपासणं गरजेचं आहे. आलं लक्षात? थोडं डिफिकल्ट वाटेल. षडाष्टकात आहे, षडाष्टकात आल्यामुळे तो वक्री झाला. तो जेव्हा भाग्यात जाईल गुरु, हा, तेव्हा तो मार्गी होणार. नाही गुरु नाही. भाग्यात जाणारच नाही. नाही, जोपर्यंत सूर्य वृषभ राशीत आहे, कारण आता 15 मेला तो 1 अंशावरती आहे, म्हणजे अजून तो 28-29 दिवस तिथेच आहे वृषभ राशीमध्ये. ऐका. आता वृषभ राशीमध्ये जोपर्यंत सूर्य असेल ना तोपर्यंत गुरु मागे 27, 26, 25, 24, 23, 22, 17 अंशापर्यंत येणार. अच्छा, बरं, 17 अंशापर्यंत येणार. ओके. हा, मग ते कधीपर्यंत? जोपर्यंत कर्क राशीमध्ये सूर्य जुलै महिन्यामध्ये येत नाही. अच्छा, बर. जुलै 15 ऑनवर्ड्स. बर. आता जर तुम्ही 2009च्या जुलै महिन्याची पत्रिका काढली तर तुम्हाला ताबडतोब स्पष्ट गुरु कळेल. बघा जरा, 2009 आणि जुलै 15 तारखेनंतर. होय सर, तेव्हा कुंभेमध्ये गेला सर गुरु. गुरु कुंभमध्ये गेला. हो. कुंभमध्ये गेला. सर राशांतर झालं. जुलै 15 तारखेला 28 डिग्रीचा सूर्य आहे मिथुन राशीमध्ये, म्हणजे तो 17 तारखेला चेंज होणार कर्क मध्ये. आणि गुरु आहे 1 डिग्री 25 कला वक्री कुंभेत वक्री आहे. मग परत तो मकरेमध्ये येणार की नाही? डेफिनेटली येणार ना सर. आता 1 ऑगस्टला येतोय तो. ऐका, आता असं आहे मॅडम की ज्यावेळेला पृथ्वी राशी आणि वायू राशी ह्याच्यामध्ये जेव्हा गुरु सारखा ग्रह प्ले करतो तर तो वायू राशीमध्ये जाऊन पुन्हा पृथ्वी राशीमध्ये पदार्पण करतो. हा नियम आहे. म्हणजे वृषभ मिथुन, तुळ कन्या, मकर आणि कुंभ ही वायू तत्वाच्या या राशी आहेत ना. हो. मग तेव्हा बघा, हे सगळे नियम माहिती हवेत तुम्हाला. पृथ्वी आणि वायू दोन्ही एकाच तत्वामध्ये येणार सर, असं तुम्हाला म्हणायचं ना? नाही, तत्व नाही मॅडम. काय माहितीये का की ज्या राशी आहेत ना तर त्याच्यामध्ये बघा, कन्या तुळ, एक पृथ्वी तत्व, एक वायू तत्व. वायू तत्व. हो, बरं. अच्छा. वृषभ मिथुन पृथ्वी तत्व, वायू तत्व. हो. मकर कुंभ पृथ्वी तत्व, वायू तत्व. त्याच्यातले गुरु तुम्ही 100 वर्षामागचे पण तपासा तरी सुद्धा तुम्हाला स्थिती अशीच आढळेल. मग आता जेव्हा वृषभेला गुरु येईल ना तर तो मिथुनमध्ये जाऊन पुन्हा वृषभेला येईल काही काळासाठी. बरोबर. होय. असं आहे, काही काळासाठी. ओके. मग आता इथे तुम्ही जे सांगितलं तर तो गुरु रवी ज्या वेळेला समोरासमोर येईल तर त्यावेळेला तो मकरेत असेल. होय. जेव्हा रवी कर्केला जाईल ना 15 जुलै नंतर त्यावेळेला गुरु हा मकरेत. असं आहे. कळलं का? हो सर. बरं, मग आता आपल्याला फलादेशावरती लक्ष ठेवायचं आहे. तर फलादेश जातकाला कधी मिळालाय? गुरुच्या अनुसार पहिल्यांदा कुंडली जी आहे ती वृषभ लग्नाची आहे, लग्नी मंगळ आहे. मी तुम्हाला सांगितलं विनय आपटेची कुंडली सुद्धा अशीच होती, पण त्यांचा चंद्र आणि रवी मंगळ हे एकत्रच एकाच कुंडलीमध्ये होते. आणि त्यावेळेला ह्या पत्रिकेमध्ये शुक्र नीचभंग राजयोगामध्ये आहे. तो त्याचा राशी स्वामी सुद्धा आहे आणि लग्न स्वामी सुद्धा आहे.
गॉट इट? राशी स्वामी सुद्धा आहे, लग्न स्वामी सुद्धा आहे. मग राशी स्वामी मध्ये आपण बघितलं तर तूळ राशीचं आणि वृषभ राशीचं आकर्षण कुठल्या क्षेत्रामध्ये असेल तर कलावंत, कला, त्याला तिथून जावंच लागेल कधी ना कधी. कळलं का? आलं लक्षात? काय विचारात पडलात तुम्ही सगळे? थोडं नाही समजलं सर आताचं शेवटचं वाक्य. असं आहे मॅडम की वृषभ आणि तूळ राशीमध्ये एखादे ग्रह असतील तर हा. जातकाला कले संदर्भामध्ये कुठे ना कुठेतरी पदार्पण करावं लागतं. मग ती कुठलीही कला अंगी असेल, अच्छा. कला ही त्या वृषभ आणि तुळेमध्येच आहे. हो. असं आहे. आता तुम्हाला सांगतो की फिल्म इंडस्ट्रीमध्ये पंढरी जुकर नावाचे मेकअप मन होते, माहिती आहे का? हो हो. हा, त्यांच्या हो. हाताखाली पण मी काम केलेलं आहे. हा. आणि पंढरी जुकर हे आमचे नातेवाईक होते. अच्छा. आता ते नाही आहेत, ते चेंबूरला राहायचे हो. आणि ते आमचे नातेवाईक, पण ते मेकअप मध्ये मास्टर. जुने तुम्ही जेवढे पिक्चर पाहाल तेवढ्यामध्ये पंढरी जुकरांचं नाव यायचंच. हो. असं आहे. जयश्री गडकर वगैरे ज्या नट्या होत्या त्यांना पंडित जुकरच लागायचे मेकअप करायला. जयश्री टी गडकर, जयश्री गडकर ह्या सगळ्या नट्या ज्या आहेत त्या पंडित जुकरांकडूनच मेकअप करून घ्यायच्या. म्हणजे त्यांच्या घरी जायच्या. कधी कधी कोणाचा हातखंड असतो, चांगल्यापैकी काम करतात. असं आहे. मग तसंच आपल्याला विषय हा आहे की ही पत्रिका कुठल्या संदर्भामध्ये मनुष्य जाऊन उपजीविका करू शकेल. बोला. तर आता तुम्ही म्हणालात ना की चंद्र राशी आणि लग्न राशी या दोघांचा संबंध शुक्राशी असल्यामुळे त्याला कलेच्या ह्याच्याशी त्याचा स्पर्श झाला. बरोबर. पण Yes. तिथे फक्त चंद्राचाच म्हणजे चंद्र राशी आणि ह्याचा संबंध असला तरच होतो की शुक्राचा संबंध असला तरी होईल? नाही, सांगतो तुम्हाला. असं आहे मॅडम की तुम्ही अनेकांच्या पत्रिका पहा. जसं मी तुम्हाला सांगतो की अमिताभ बच्चन, बरोबर आहे? अमिताभ बच्चनचा लग्नेश वृषभ राशीमध्ये आहे, त्यांचं कुंभ लग्न आहे, बरोबर? त्यांची रास तूळ आहे. मग ते अभिनय सम्राट का झाले? कळलं? कारण का की लग्नेश हा वृषभ राशीत आहे आणि रास त्यांची तूळ आहे. म्हणजे मन कुठे गेलं, लगाव कुठे गेला, आणि जे काही यश मिळालं, जो काही सक्सेस मिळाला तो कशामध्ये मिळाला तर ऍक्टिंग मध्ये मिळाला. एखाद्या पर्सनॅलिटीला बघून तुम्हाला असं वाटेल का की ते ऍक्टर होऊ शकतील म्हणून? पर्सनॅलिटी नाही ना, पण तरी सुद्धा आज ब्रँड आहे ना त्यांच्याकडे, नाही का? तसे ते गायकवाड, शिवाजीराव गायकवाड जे आहेत आपल्या ह्याच्यामधले, आंध्र प्रदेशमध्ये त्या तमिळमध्ये करतात किंवा तेलुगूमध्ये करतात, तर ते किती महान आहेत. वाटतं तुम्हाला त्यांच्या रूपावरून की ते ऍक्टर होऊ शकतात, पण नशीब आहे. मग नशीब कसं चालतं तर असंच चालतं. म्हणजे कलेच्या क्षेत्रात कला. तरी ते रविचंद्र पण वर्गोत्तम आहे ना, तूळ नवमोशात. हा, मग ते तूळ नवमाशामध्ये वर्गोत्तम आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मॅडम तुळेचा रवी जरी असला, आपण म्हणतो नीचेचा आहे, पण त्या ठिकाणी चंद्र रवीची जी काही हे आहे ती फार म्हणून लग्न आणि रास ह्याचा कल कुठे असेल तो बघितला पाहिजे. म्हणून तुम्ही बघा त्या ठिकाणी अनेक जे कलावंत वगैरे जे आहेत त्यांचा तुळेशी वृषभेशी संबंध येणारच. जसं आता हा कुंद्रा नावाचा एक मनुष्य आहे बघा, शिल्पा शेट्टीचा नवरा राजकुंद्रा. हा, त्याचं पण तूळ रास आहे. कळलं? मग तो पण कले संदर्भात आला की नाही? ऋषी कपूरचं पण वृषभ लग्न आहे. हा, असं आहे.
म्हणजे हे सगळे जे आहेत ते कलेच्या संदर्भात आहेत. कळलं? पहिला ही पत्रिका बघा तुम्ही, तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, पण पत्रिका लक्षात येणं गरजेचं आहे. इथे ही तर चांगला एखादी राजयोग आहे ना, चांगलाच लग्नेश राजयोग आहे. पंचमेश येस येस आणि येस येस भाग्येश मॅडम. संबंधात येस आहे. लग्नेश येस. पंचमेश आणि भाग्येश एकमेकांच्या संबंधात आहे. मग असं का होतं? आणि आपल्याला गुरु हा सूर्य सिद्धांतामध्ये आता आपल्याला गुरुचा विषय तर का पाहायचा आहे? कारण का की त्या ठिकाणी गुरु हा तिथे त्याचं भाग्य घडवणार आहे. कोणत्या वर्षी घडवणार आहे? आता ही व्यक्ती माझ्यासोबत काम करत होती, 2008 सालची गोष्ट आहे, पण आज एकदम चांगल्यापैकी तो यशस्वी झालाय आणि स्वतःच स्टुडिओ वगैरे स्टुडिओ म्हणजे आम्हाला एक स्टुडिओ अपार्टमेंट असते, त्या ह्याच्यामध्ये स्वतःच काम करायला त्याने स्टुडिओ बांधलेला आहे. तो स्वतःची ऍक्टिंग करणार. स्टुडिओ म्हणजे काय फार मोठा आवार नाही, पण एक छोटासा स्टुडिओ. हे का होतं असं? स्टुडिओ अपार्टमेंट म्हणतात, त्याप्रमाणे स्टुडिओ हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. असं आहे. आणि आता तो स्वतः ऍक्टिंग करत नसून तो ऍक्टर घडवतोय. कळलं? तर ते का घडवतोय? तर त्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेची संधी ही इंडस्ट्रीमध्ये मिळालेली आहे. कळलं? आणि ऍक्शन मूवीज करायचं, डमी कॅरेक्टर पण करायचं. लहान आहे अजून, त्याला भरपूर स्कोप आहे. सर कर्केचा गुरु असल्यामुळे शिकवण्याकडे वळले का हे? नाही नाही नाही, कर्केचा गुरु हा डॅमेज आहे. कर्केचा गुरु केतूची युती आहे ना, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तिथे जे काही भाग्याचा जो भाग आहे तो अतिशय कष्टकारक झाला. एक तर भाग्यात राहू आहे, पण ग्रह कुठले चालले तर मंगळ चालला, बुध शुक्र चालला, सूर्य चंद्र चालला. म्हणजे 2, 2, 4 आणि 1 5 ग्रह, आणि 5 ग्रह चांगल्यापैकी ऍक्टिव्ह झाले 9 ग्रहापैकी. मग 4 ग्रह कोणते आहेत? राहू, केतू, गुरु आणि शनी. पण 5 ग्रह प्लस मध्ये आहेत. सुख दुःख ही सगळ्यांना येतात, नाही येत असं नाही. बरोबर आहे. तरी सुद्धा एखादी व्यक्ती लहानपणी, मी अजूनही लहानच म्हणतोय, लहान आहे तो, 90 सालचा जन्म म्हणजे लहान आहे, पण तरी सुद्धा मंगळ लग्नी असल्यामुळे त्याने स्वतःच विश्व तयार केलं असं माझं मत आहे. हो बरोबर आहे सर. कळलं का? म्हणून पत्रिका विचारपूर्वक वाचा. सगळ्या मंगळ अँगलनी. लग्न असल्यामुळे सर करारीपणा आहे त्याच्याकडे, एक तो त्यांनी दाखवला असतो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय, चंद्राला मॅडम 7 कोणाची आहे तर सूर्याची आहे. सूर्याचे. हो. हा, मग सूर्य चंद्राची युती ही वाईट नसते. आपण फक्त अमावस्याच्या नावाने बोंब मारतो. होय तसं सर, खरंय. नसतं. होय तसं नसतं. बरोबर आहे सर. पण षष्ठ स्थानात आहे, कष्ट झालेलेच आहेत, कष्ट करायची तयारी आहे. मग असं बघितलं तर अमिताभ बच्चनचे अष्टमात ग्रह आहेत सगळे. हो हो, कष्ट त्यांनाही झालेच भरपूर ना. कष्ट झाले. हो, आरोग्याच्या दृष्टीने झाले, स्ट्रगलही येस, ऍक्टर म्हणूनही स्ट्रगल करावंच लागलं. भरपूर स्ट्रगल करावं लागलं. होय होय नुकसान पण झालं भरपूर. होय होय सर. मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर पिक्चर त्याची जी कला पाहिजे असेल ना, तर त्या ठिकाणी तुम्ही बुड्ढा होगा तेरा बाप हा पिक्चर आवर्जून बघा. अच्छा. तेव्हा खरं कळेल की एक 72 वर्षाची व्यक्ती कसं ऍक्टिंग करते. आणि एकटा. बरोबर सर. होय सर. नाही, खाकीमध्ये पण तुम्ही सांगितलं बघायला, त्याच्यामध्ये सर इन्स्पेक्टरची म्हणजे एवढ्या वयात सुद्धा त्यांनी खूप छान भूमिका केली सर. तुम्ही सांगितल्यानंतर बघितला मी तो पिक्चर सर. बरेचसे हे जे काही त्यांना मिळालेले आहे, होय. जे काही यश मिळालं, तुम्ही दिवार बघा, फार पूर्वी आलंय. बघितलंय सर. हो बघितलं. त्याच्यापासून भाग्य चमकलं. होय होय, खरंय. 77 गोष्ट आहे. होय होय. म्हणून त्या ठिकाणी प्रोड्युसर हा सर असतो, फायनान्सर हा सर असतो, बाकी सगळे कर असतात. बरोबर आहे. ऍक्टर, डायरेक्टर सगळे कर असतात, डिपेंडेंट असतात. पण प्रोड्युसर हा पर्सनल हे असतो. बरोबर. त्या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये जे यश आहे
ते कसं मिळतं, कसं त्याची प्राप्ती होते, या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत आपल्याला. हो हे काय जे लोक जातात काय नेट त्यांचं खराब आहे का? जातात येतात. होय सर, नेट खराब असेल त्यांचा. जातात परत येतात, परत येतात, हो, परत जातात. हो, हे बघा हो. आता कीर्ती सावंत गेली. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. आणखी बोला, विचारा. जे काही प्रश्न असतील ते विचारा, त्याच्यावरती आपण विश्लेषण करूया. इकडे एक विचारायचंय मला की गुरुची दृष्टी सप्तमावर आहे आणि सप्तमेश मंगळ प्रथम स्थानात, मग विवाहाला उशीर झाला असेल म्हणजे हा, काय म्हणालात मॅडम? गुरुची दृष्टी सप्तमावरती आहे, बरोबर आहे. सप्तमावर, सप्तमेश मंगळ प्रथम स्थानात, तर विवाह Yes. आता कसं उशीर होण्याची ते शक्यता असेल. नाही, विवाहाच्या 3-13 झालेले, विवाहाबद्दल अपेक्षित नाही. कसं आहे की ह्या इंडस्ट्रीमध्ये ना विवाह ह्याला किंमत नसते, कळलं? ओके. हा, या इंडस्ट्रीमध्ये नियम आहे, इथे विवाहाला किंमत नाही. इथे यश कसं आहे त्याला जास्ती किंमत आहे. सक्सेस, लाईमलाईट, पैसे, कळलं? अहो, गुफी पेंटल माझ्या सोबत होता. पत्रिका म्हणजे गुफी पेंट, हा योग्य, लग्नासाठी योग्य नाहीये. हा पत्रिका बघा, ह्या इंडस्ट्रीमध्ये लग्न हा फक्त टेम्पररी पार्ट आहे. त्याच्यामध्ये कोणी लग्नाविग्नाच्या बाबतीमध्ये अटॅचमेंट फार कमी असते, कळलं? इंडस्ट्री संबंधी आहे, भावना वगैरे फार कमी असतात. गुफी पेंटल या माणसाने अतिशय, त्यावेळेला छोट्या टीव्ही सिरियल लागायच्या, नंतर त्या माणसाने 200, आता मेला तो 200 कोटी रुपये घेऊन मेला. 200 करोड रुपये. मस्करी आहे? महाभारत मध्ये नाही का असे फेकायचे? शकुनी. हो सर. शकुनी मामाचं काम शकुनी केलं. मामा. गुफी पेंटल, हो लक्षात आहे सर. अतिशय सामान्य ऍक्टर, सामान्य. बरेच लोकांचं नशीब असंच असतं, नशीब ओळखायला आलं पाहिजे. आणि एखादा स्टार चालला, 200 करोड रुपये कमवणं पेइंग गेस्ट मध्ये. आमच्या इथे शेरे पंजाब कॉलनी आहे मुंबईला, पेइंग गेस्ट राहायचे लोक, पण नशीब तसं हे नशीब आहे. आणखी याच्यामध्ये तुम्हाला काही शोधायचं आहे किंवा तत्सम काही विचार असतील तुमचे तर तुम्ही सांगा. तुम्हाला पत्रिका वाचता आली पाहिजे. आणि भावमध्य, आता आपण ट्रान्झिट मध्ये बघितलं तर प्रत्येक ठिकाणी जर ग्रह नसेल तरी सुद्धा तुम्हाला तो गुरुसारखा ग्रह हा स्पर्श करेल त्या भाव मध्याला, तेव्हा सुद्धा काहीतरी देऊन जाईल. मुख्य विषय तो आहे, त्याला हे करू नका, दुर्लक्ष करू नका. सर आता पण गोचरीने त्या व्यक्तीला फायदा होईल ना, कारण आता पण गोचरीने हो, आता गुरु जाणार लग्न आहे. येणार आहे. येस, प्रोजेक्ट आहेत समोर. ही इंडस्ट्री आहे, कधी बंद 2013ला होणार पण नाही. वृषभेत गुरु होता. येस, हा 2013 होता, पण तेव्हा पण त्याला तेव्हा अपॉर्च्युनिटी मिळाली. 23 वय होतं त्याचं. हा, येस. म्हणजे वयाला पण एक आहे. आणखी दुसरी गोष्ट की कसं असतं मॅडम, बघा बाल कलाकार सुद्धा आपण अनेक पाहिले. सचिन बाल कलाकार, सचिनचं सिंह लग्न आहे. मग सचिन बाल कलाकार नंतर तुम्ही त्रिशूल पिक्चर पाहिला, त्रिशूल मध्ये काम मिळालं. शोले मध्ये मिळालं 75 साली, 74 साली. शोले मध्ये पण आहे ना सचिनचं काम. मग हे कसं सक्सेस मिळतो? सचिनचं शिव लग्न आहे पिळगावकरचं, पण त्याच्या वडिलांकडे हे जे होते ना नट, हरिभाई जरीवाला, संजीव कुमार, हे त्याच्या वडिलांकडे होते राहायला. त्यांचं ब्रॅकेट होतं म्हणून ते तिथे असायचे, तेव्हा त्यांना काम मिळालं. असं आहे, बरेच वेळेला एक संबंध, नातेसंबंध असतात माणसाचे, त्याला एकमेकाला काम देतो. अमिताभ बच्चनचं नशीब हे धर्मेंद्रमुळे झालेलं आहे, हे नाकारता येणार नाही, कळलं? म्हणून तिथे आपल्याला आपली मैत्री, ओळख, संबंध हे कायमस्वरूपी टिकावे. कोणामुळे काय संधी मिळेल हे कधी सांगता येत नाही.
प्रत्येकाला अपॉर्च्युनिटी मिळते रिलेटेड युअर स्टार, रिलेटेड युअर बॉडी लँग्वेज, युअर नेचर. आज जर शोलेमध्ये नसता आला अमिताभ बच्चन तर कोणाला कळलं असतं? कळलं असतं? नसता कळलं. पण हे टीम वर्क असतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सुद्धा काम करताना टीम वर्क करा. टीम वर्क मध्येच सक्सेस आहे. जेव्हा आउट ऑफ टीम तुम्ही जाता तुम्ही एकाकी पडता. हे पण वाक्य लक्षात ठेवा. हो, हे तर सर नक्की आहे. हो ना? टीमवर्क चांगलं पाहिजे. येस. म्हणून टीम मधून बाहेर पडलं खलास. म्हणून ह्या सगळ्या लोकांच्या टीम आहेत. हे एकमेकाला धरून एकमेक सगळं काम करतात. ही सिस्टम आहे पहिल्यापासून. कळलं का? सर एक विचारायचं होतं. हा बोला. सर 18 ऑक्टोबर 1990 चा जन्म आहे आणि ना सर मंगळ आणि गुरु सोडून सर्वच ग्रह अतिचारी आहेत. तर सर ग्रह अतिचारी असल्यामुळे सुद्धा फास्ट वर्किंग लहान वयामध्ये काम स्टार्ट केलं असं माझी झालं संधी असेल का? म्हणजे संधी मिळते बघा. आता कसं आहे की बुध आणि शुक्र हे आणि चंद्र, आता चंद्र तर सोबतच आहे म्हणजे काही प्रश्नच हा नाही. हा तो हा हा अतिचारी ग्रह जेव्हा बनतो ना मॅडम, एक तर तो रवीपासून 12व्या स्थानात असला पाहिजे किंवा रवीपासून पुढच्या स्थानात असला पाहिजे. बरोबर बरोबर सर. कळलं का? तर तो अतिचारी म्हणून येतो. आता मंगळ हा वक्रीच आहे कारण तो सूर्याला षडाष्टक योगात आहे. हा काही दिवसाने गुरु आणि मंगळ वक्री होणार महिन्याभराने. मग अशा तऱ्हेने तो नाही वक्री आहेच आता नाही म्हणजे मूळ पत्रिकेमध्ये. मूळ पत्रिकेमध्ये मंगळाची पोझिशन बघा वक्री असणार कारण तो षडाष्टक योगात आहे ना. षडाष्टक मध्ये आहे पण काही दिवसाने झालेला आहे वक्री तो. म्हणजे एक मिनिट तिथे सर सांगते. मूळ पत्रिकेमध्ये बघा. मूळ पत्रिकेमध्ये 20 हो, 22 ऑक्टोबर तारखेला तो वक्री होणार. झालाय तो सर. 18 तारखेचा जन्म आहे, 22 ला वक्री. तो ऍक्च्युली 22 स्तंभी तारखेला आहे वक्री. म्हणून डिवोर्स स्तंभी झाला आहे. त्याचा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचार करता आल्या पाहिजेत. आता एखादा ग्रह जर स्तंभी असेल असं आपण समजू तर स्तंभी ग्रह काही फलादेश देणार नाही का? देणार, कारण तो त्या पर्टिक्युलर राशीमध्येच आहे. कळलं का? हो. त्या राशीशी तो निगडीत आहे तर तो फलादेश देणारच. म्हणजे स्तंभी आहे, मार्गी आहे, वक्री आहे का अतिचारी आहे, त्या पॉकेटमध्ये तो तिथे फलादेश देणारच. मग तो बरा वाईट फलादेश देणार. आता इथे लहानपणी कष्ट आलेले आहेत, भरपूर कष्ट केले, अतिशय सामान्य जीवन जगलाय, पण कालांतराने जीवन चांगलं परिवर्तित झालं. तर त्याला कारण राशी स्वामी शुक्र नीचभंग राजयोगामध्ये आहे. आणि जेव्हा बुध शुक्राची युती असते त्याला मनुष्य मोर मॅच्युअर्ड असतो. लक्षात घ्या, समंजस असतो. म्हणून ग्रहांच्या बुध शुक्राच्या युतीमध्ये मी या पत्रिकेत पाहिलेलं आहे. म्हणजे मॅक्झिमम पत्रिकेमध्ये बुध शुक्राच्या युतीमध्ये मेच्युरिटी वयापेक्षा जास्त असते सर. येस. आणि इथे तर जास्तच असेल कारण शनीची दृष्टी पण आहे त्या युतीवरती. मग तोच जर मंगळ शुक्र असेल तर अक्कड असते आणि अक्कड मध्ये काम होत नाही. कळलं का? हे सगळे नियम जे आहेत ते ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्हाला करता आले पाहिजे. अदरवाईज तुम्ही रीड कसं करणार पत्रिका? सर तुम्ही सांगताय, पुस्तकात ते लिहिलेलं नाहीये आणि एवढ्या सहजपणे कोणी सांगत सुद्धा नाही. थँक्यू माझं थँक्यू सो काम मच. आहे, माझं सांगणं काम आहे. तर तुमचं काम आहे सांगणं, पण एवढ्या सहज आणि सोप्या पद्धतीने सांगत नाही कोण. तुम्हाला तर माहित आहे ना, मी खूप लोकांकडून शिकलेली आहे, पण मी जे तुमच्याकडून शिकते ते कुठूनच भेटत नाही सर. थँक्यू सो व्हेरी मच. वेलकम. आता तुम्ही लहान आहात अजून, तुम्हाला आणखी भरपूर आयुष्य पाहायचंय ज्योतिषमध्ये. आणि ज्योतिषमध्ये आयुष्य पाहताना तुम्हाला ह्या सगळ्या टेक्निक शिकणं गरजेचं आहे. हे टेक्निक शिकला नाही तर तुम्ही पुढे जाऊन चांगलं ऍक्युरेसी जी येते ना ती येणार नाही. मी परवाच सांगितलं की माझं एक महेश्वरी नावाचा मित्र आहे, तो शाहरुखकडे जातो, एक अर्ध्या तासाचे ₹1,00,000 घेऊन येतो. कुंडली मॅच मेकिंगचे तो 11,000 रुपये घेतो, फक्त मॅच मेकिंग. ते पण कसं माहितीये का, त्याच्या ऑफिसमध्ये गेलात ना तुम्ही तर डॉक्टरचा कंपाऊंडर असतो तशी केबिन बांधलेली असते आणि त्याच्यामध्ये मनुष्य बसला असतो. तो पहिला रिसिप्ट फाडतो आणि मग आतमध्ये जातो.
लोक तुम्ही आहेत सांगितलं पुष्कळ. सर परवा. येस. हा, हो सर. आता विचार केला पाहिजे, त्याचं नशीब आहे. असं आहे ना, ते त्याचं नशीब आहे. तुम्हाला काम करायचं आहे एवढं नक्की. तुम्ही ज्योतिष शिकताय ते कशासाठी शिकत आहात? काय नुसती करमणूक म्हणून शिकत नाही. तुम्हाला पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे. त्या करताना तुम्हाला ज्या काही योजना आहेत त्या तुमच्या पाशी पाहिजेत. पैसे जगामध्ये मिळतात, मिळवता येतात, तुम्हाला मिळवता आले पाहिजेत, हा पण भाग आहे. पैसे कमवणं एवढं डिफिकल्ट नाहीये जर तुम्ही नियमाने गेलात तर. पण आपण नियम पाळत नाही. तुम्हाला मी सांगतो, गुलशन कुमार वारला माहितीये ना तुम्हाला? खून झाला, टी सिरीजचा मालक. हो सर. होय सर. बरोबर आहे. हा, आज त्याचा जो मुलगा आहे ना, त्याच्याकडे 10,000 कोटी रुपये. किती? बापरे. 10,000 कोटी रुपये. आता बायकोचा डायव्हर्स झाला, तिला 1,000 कोटी रुपये दिले. बापरे. कळलं? 1,000 कोटी रुपये त्यांनी दिले आणि सहज घेऊन जा. म्हणजे लोक किती श्रीमंत आहेत. टी सिरीज आपल्याला असं वाटतं काय करत असतील, काय नाही करत असतील, पण त्यांचं मोठं प्रोडक्शन हाऊस आहे. तर प्रोडक्शन हाऊस जे असतं ते सगळ्या लोकांना काम देतं आणि जो मनुष्य काम देतो तोच पैसे कमावतो. हे पण वाक्य लक्षात ठेवा. इंडस्ट्रीमध्ये भरपूर काम आहेत लोकांची. आता मी तुम्हाला सांगितलं टी सिरीजचं कसं आहे, मोठी इंडस्ट्री आहे. ज्योतिष इंडस्ट्री पण फार मोठी आहे. मला करता आली पाहिजे. ज्योतिष इंडस्ट्री पण फार मोठी आहे. तुम्हाला ते टेक्निक अवगत पाहिजे. आणि सर तुम्ही तुमचे हे सगळं ज्ञान म्हणजे फक्त ज्योतिषातलंच नाही, तर ह्या बाकी सुद्धा तुम्ही कसं वागलं पाहिजे किंवा कसं तुमची प्रोग्रेस केली पाहिजे हे सुद्धा खूप छान समजावून सांगता सर. आणि जे तुम्ही शिकवता ते तर कोणत्या पुस्तकात तर नाहीच नाही. ते तर मिळणारच नाही. केवळ फक्त तुमच्याकडूनच मिळते. पण आयुष्यातले सुद्धा खूप धडे सर तुम्ही असं सहज जाता जाता खूप छान प्रकारे सांगता सर. कसं आहे बघा मॅडम, असं आहे की सगळी मुलं आहेत, त्यापेक्षाही लहान मोठी आहेत. गोष्ट आहे सर. हा. पण त्या ठिकाणी जसं की तुम्ही काही टाइमपास करायला येत नाही, काहीतरी तुमचं बरोबर विजन आहे. असेल, नाही हो का? सर. हो आता सर. ते विजन कशा रीतीने पूर्ण करावं, तर शिक्षक ह्या नात्याने मला सांगणं भाग आहे. का आम्हाला पण बरोबर कोणतरी आहे सर. शिकवलेलं आहे ना. निश्चितच आहे सर. हा. पण सर ती देण्याची भावना असावी लागते, वृत्ती असावी लागते सर. जे तुम्ही मुक्त हस्ते देताय हे केवढं मोठं आहे सर. म्हणजे आम्ही कुठल्याच पद्धतीने तुमचे ऋण नाही फेडू शकत आहे सर. नाही असं म्हणजे ऋण तुम्ही वगैरे नाही. त्याचं नाही सर, तुम्ही त्याचं कधीच क्रेडिट घेत नाही, मान्य सर. सगळेजण म्हणतात पण तुम्ही कधीच म्हणत नाही. तुम्ही म्हणता हे देवाचं आहे. पण सर देणारं सुद्धा व्यक्ती असावी लागते भावना सर. आणि ती निस्वार्थपणे देण्याची भावना तर खूप मोठी आहे सर. त्यासाठी कायम सर तुम्हाला वंदन. प्रत्येक असं आहे देव मॅडम. तुमच्याकडे का पाठवता? सर तुमचा शिकवणं ऐकल्यामुळे इतका कॉन्फिडन्स वाढतो ना सगळ्यांचा. घाबरून असतो आम्ही, पण ते सुद्धा नाही आमचे बाजूला होते. ते आधी घाबरायचं, पण आता तुम्ही इतके बारकावे सकट शिकवताना सर, काय काय काही हे होतच नाही. खूप छान, म्हणजे खूप आदर वाटतो. आम्ही चांगल्या ट्रॅकवर आहोत असं पण वाटतं. थँक्यू सर. नाही चांगले हे शिकलंच क्लास पाहिजे, नाही तर ऑनलाईन कसं आहे होणार? त्यामुळे सर मारणार नाही, काळजी करू नका. नाही नाही, शिस्तबद्ध राहणं गरजेचंच आहे. तुम्ही खरंय शिस्त सर, सोडली खरंय ना, सर. गंमत you'll केली be सर. failed. शिस्त कुठल्या याच्यात आवश्यक आहे. Yes, शिस्त पण पाहिजे. सर ही गोष्ट खरी आहे मात्र. आता ज्या मॅडमनी सांगितलं, कॉन्फिडन्स आमचा खरंच वाढला. बोलू की नको, विचार करू की नको, ही चुकीची पद्धत आहे की नाही, हा जो एक हे होता ना डायलामा, तो पुष्कळ आहे झाला. आता म्हणजे फॉर्म डिसिजन देता येतं, ते आणि महत्वाचं. नंबर ऑफ होरोस्कोप तुम्हाला पाहिल्यानंतर तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्फिडन्स येतो तुम्हाला. तो बरोबर एक्सपिरियन्स येतो आहे. सर. येस, बरोबर येतो सर. होय. मग आता एवढ्या लोकांनी जगामध्ये अमाप पैसे कमवलेले आहेत. कशामुळे कमवले? ते त्यांचं नशीब आहे. नशीब आहे. खरंच आहे. आज विचार करा की अमिताभ बच्चनकडे सुद्धा प्रत्येक म्हणजे वाटण्या झाल्या. धर्मेंद्रकडे 10,000 कोटी रुपये. विचार करा, त्यांच्या वाटण्या झाल्या. हेमा मालिनीला 2,000 कोटी रुपये आले. माहिती तुम्हाला? तुम्हाला मिळाले असते 2,000 कोटी रुपये? नाही. 12,000 कोटी रुपयाची वाटणी झाली 6 लोकांमध्ये.
असं आहे. अच्छा. आणि आता धर्मेंद्र इथे राहतात लोणावळ्याला. मनुष्य फार चांगला आहे, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये एक एक लोक असे एवढे चांगले आहेत की विचार नका. अगदी खालच्या लोकांना विचारून हे करून व्हेरी सिम्पल. ते तर आहे सर, डाऊन टू अर्थ असलं तरच किंमत Yes. राहते जगात. त्यांचं वृश्चिक लग्न आणि मेष रास आहे. हा. असं आहे. त्या पण ठिकाणी जसं सक्सेस ते होतो. मॅडम म्हणाल्या ते अगदी खरं आहे सर. म्हणजे तुमच्या क्लास जॉईन करायच्या आधी जेवढा कॉन्फिडन्स नव्हता, म्हणजे कोणी समोर आलं विचारायला तर थोडंसं बिचकायला व्हायचं सर. तसं आता होत नाही. आता जेवढं बिनधास्तपणे सांगू शकतो. Yes, आणि हे yes. सगळं सर तुमच्या गायडन्स तुमच्याकडून जे शिकतोय आम्ही, आणि तुम्ही एक जो क्लास घेतला की व्यवसाय कसा करायला आपल्या ज्योतिषाचा म्हणून एक प्रोफेशनली, तर त्या गोष्टी सुद्धा सर, त्या टिप्स सुद्धा खूप छान होत्या आणि मी दरवेळेला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करायचा माझ्या दृष्टीने सर प्रयत्न करते मी. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे सर. आज जे काही आहे 4 लोक येत आहेत, नाही त्या नाही, सगळा कॉन्फिडन्स येऊ सर द्या. तुमच्यामुळेच करा मिळालेला करा, आहे सर. काम करा. जग एवढं मोठं आहे, तुम्हाला सांगतो की ऑनलाईन आता जग तर एवढं प्रचंड मोठं आहे. हो सर. अहो, आमचे काही काही मित्र जे आहेत 10,000 रुपये रोज म्हणजे काहीच नाही राहणार. कमीत कमी बापरे. 10,000 रुपये एव्हरी डे. 3-4 लाख रुपयाचा टर्नओव्हर करतातच. अगदी सामान्यचं सामान्य. पण टेक्निक हवं. विदाउट टेक्निक यू कॅनॉट. ते तर प्रत्येक आहेच सर. गोष्टीसाठी तुम्ही ज्योतिष शिकता त्याला टेक्निक आहे, तुम्ही गाडी चालवता त्याला टेक्निक आहे, तुम्ही विमानात चालवताय त्याला पण टेक्निक आहे, सगळ्याला टेक्निक. ज्योतिषामध्ये तर तुम्हाला एवढ्या सगळे पार्ट आहेत, डिव्हिजन आहेत. आता आपण भावमध्ये घेतो, भावमध्येला कधी एखादा ग्रह स्पर्श करेल. चव्हाण मॅडम तुम्हाला माहिती आहे? हॅलो चव्हाण मॅडम, हा सर. हा सर. आपण चेंबूरला त्या ह्याच्याकडे हम्म. रेस चालू होती कलकत्त्याला, हो आणि हो हो हो. 4 नंबरचा दिवस घोडा दिवस येईल. हा 4 4 नंबरचा घोडा नंबरचा. येईल तुम्ही सांगितलं. हा, आणि आणि तो आला लगेच घोडा. लागला त्याला. लागला. आला. लागला. आणि उडाला. किती अर्धा मिनिट लागला, फक्त अर्ध्या अर्धा मिनिट. मिनिटात सांगितलं सरांनी 4 नंबरचा घोडा लावा. आणि लगेच 10,000 रुपये काढून बक्षीस दिले की नाही आपल्याला. बक्षीस दिले. हो हो. म्हणजे काय आहे की तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे, इंट्युशन्स पाहिजे. सर मी सांगू, तुमच्या बरोबर तर ग्रह बोलतात हा, आणि मग ते तुम्ही बोलत असता. हे खरं आहे हा. ठीक आहे मॅडम, पण तरी सुद्धा अभ्यास पाहिजे की नाही. आपल्याला अभ्यास तर पाहिजे. अभ्यासाशिवाय ग्रह बोलणार नाही आपल्या बरोबर. येस येस. बरं, आता मुकेश भाऊंचा क्लास आहे ना? आहे सर, आहे. हा, आता बघा आपला जिबू आता होईल ना, तो संपेल यावेळेला. त्याच्यानंतर मी एंजल्स कार्ड सुरू करणार आहे. तर एंजल्स रेमेडीज जी आहेत, डोरियन व्हर्च्यू, त्या याच्यामध्ये एंजल्स कार्डची जी कार्ड आहेत ती शिकवणार आहे. तर त्याकरता पण सगळ्यांनी यावं, अतिशय महत्वाचं आहे. जर समजा तुम्हाला कार्ड दुसऱ्या ह्याची घ्यायची असेल, कारण मी डोरियन व्हर्च्यू जी आहे ती कार्डाची किंमत आता 7,000 रुपये आहे. आम्ही 700 रुपयात आणली होती, कळलं, पण त्याला कोणी घेतली नाही. तर आता 7,000 रुपये. तुम्ही तुम्हाला शिकून तरी ठेवा, कधी ना कधीतरी उपयोगात येतील. बर, सर मी विचारू का? हा विचारा विचारा. हा. सर तुम्ही आता हे जे रवीचे भ्रमण आणि भावमध्ये पाहत होतो, तर थोडस म्हणजे मी काही अशी पोखरणचा जो अनुभव, ती जी घटना घडली त्याच्यानंतर राजीव गांधी यांच्या डेटच्या संदर्भातल्या, तर अशा या डेट काही चुकल्या असतील कदाचित, मी ऑनलाईन घेतल्या त्या. पण सर मी त्याप्रमाणे त्या डेट प्रमाणे पत्रिका मांडून रवीचं भ्रमण आणि रवीचे जे अंश दिलेले आहेत, भाव मध्ये दिलं आहे, आणि त्यावेळेस रवीची स्थिती काय होती, तो किती अंशावर होता, तर हे टॅली केलं. आणि त्याचबरोबर मागे तुम्ही म्हणला तो वृश्चिक राशीचा अभ्यास करा, तर त्याच्यामध्ये मी वृश्चिक राशीमध्ये काही ग्रह होते, आणि त्याचबरोबर रवीचं भ्रमण, आणि त्याचबरोबर नववांश मध्ये त्याची पोझिशन काय होती, असा अभ्यास केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी त्या त्या पद्धतीने खूप छान टॅली होतात. म्हणजे ह्याचा प्रत्यय येतो, खूप छान म्हणजे अभ्यास केला तर ते जाणवतं असं, आणि खूप चांगले रिझल्ट येतात सर त्याच्यामध्ये. आता सांगतो तुम्हाला काय. मॅडम कसं आहे, आता तुम्ही
विचार केला वृश्चिकेचा. मी वृश्चिकेबद्दल आज थोडीशी माहिती देतो. कसं आहे की इक्वेटर नंतर येणारी रास जी आहे तर ती जी रास आहे ती वृश्चिक आहे. तर वृश्चिक रास कधी येते तर इक्वेटरच्या अगोदर ही जी आहे, पहिला आपण मकर वृत्तांत बघतो, म्हणजे कॅप्रिकॉन, टॉपिक ऑफ कॅप्रिकॉन बघतो, त्याच्यानंतर धनु, त्याच्यानंतर वृश्चिक येतं. ह्या वृश्चिकेमध्ये घटना ज्या आहेत त्या इक्वेटरच्या जवळ येणारी रास जी आहे ती तूळ आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या अपोजिट जी आहे ती मेष आहे. तर साधारणतः बघितलं की जगामध्ये ज्या अपघाती किंवा तत्सम काही घटना, एखाद्या भयंकर काही गोष्टी या इक्वेटरच्या अगोदर का होतात, कारण का की त्या याच्यामध्ये पृथ्वीचं जे भ्रमण आहे ते पर्टिक्युलर त्या सेक्टरमध्ये चाललेलं आहे आणि त्या तिथून जात असताना जे भूतलावरती राहणारे जी काही जनसंख्या आहे त्यांना तो उपद्व्याप तयार होतो. त्यावेळेला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड हे जेव्हा काढायचं असेल तर त्यावेळेला त्या सूर्याची क्रांती ती पर्टिक्युलर कुठल्या दिशेला असेल तर त्याच्यावरून तुम्हाला ते काढता येतं. तुम्ही गुजराती पंचांग घेतलं तर त्याच्यामध्ये उत्तरचा शर आणि दक्षिणेचा शर असे शर नावाच्या पद्धती आहेत. तर त्याच्यावरून तुम्ही फलादेश करू शकता. कळलं का? आता काय माझ्याकडे फळा नाही तर मी शर शिकवला असता तुम्हाला, पण ते सुद्धा पंचांगामध्ये उपलब्ध आहे. येस सर, थँक्यू सर. पण अभ्यास करा. हो सर, आणखी खरंच आमचा कमी पडतो माहितीये का, म्हणजे अगदी फ्रँकली कबूल करते. काय अभ्यास आमचा खरंच कमी पडतो. तुम्ही जितकं शिकवता ना त्या मानाने आमचा अभ्यास खरंच कमी पडतो. नाही, साधारणतः 1 तास तरी हे ठेवा तुमच्यासाठी. आता पूर्वी आमचा अभ्यास कसा व्हायचा मॅडम, आम्ही रोज एक पान वाचायचो, नियम असायचा, एक पान वाचायचं, पण ते वारंवार वाचायचं, उजळणी करायचो. उजळणी आपल्याकडे उजळणीला महत्व आहे. येस. मग रोज संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर उजळणी करावी लागायची त्यावेळेला. हो होतं सर, आम्हाला ती पद्धत होतीच. परवाच्या झाल्याशिवाय जेवण नाही मिळायचं. मग तसेच तुम्ही ज्योतिषामध्ये जर तुम्हाला क्रांती करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला उजळणी करणं भाग आहे, अनिवार्य आहे, आवश्यक आहे. बरं ठीक आहे. त्या आता स्पीडनी अभ्यास व्हायला पाहिजे ना, त्या स्पीडनी नाही होत. मध्येच काहीतरी हे होतं, संसार म्हटलं की सगळ्या गोष्टी आल्या, ती लिंक काहीतरी वाचा, काहीतरी वाचा. नाही वाचन तर चालूच आहे रोज, पण ती लिंक चर्चा करा, हे होते. चर्चा करा, चर्चा करा. चर्चेला जास्त महत्व आहे. मैत्रिणीकडे जेवण काय बनवलं ही चर्चा बकवास आहे, काय उपयोग नाही त्याचा. नाही त्याला काही अर्थ नाही आहे. बरं चव्हाण मॅडम, तुम्ही तुमचा अभिप्राय द्या. हो सर, नेहमीप्रमाणे छान झाला आणि जे तृप्तीने सांगितलं तेच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. इतके जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांचं म्हणणं तिने म्हटलं सगळ्यांचं. आणि खरोखर तुमच्यामुळे आम्हाला इथपर्यंत चांगलं शिकायला मिळतंय आणि ही कुंडली पण चांगली आहे, चांगली शिकवली आणि धन्यवाद सर तुमची. किती धन्यवाद मानायचे तेवढे कमी आहे. तुम्ही येत राहा, हा धन्यवाद आहे. तुम्ही आलात तर धन्यवाद आहे. लोकांना पण समजतंय आता सगळ्या विद्यार्थ्यांना. तुम्ही पण 4 गोष्टी सांगा मॅडम, तुम्ही पण याच्यामध्ये सहभागी व्हा. आता तुम्ही इथे आपला क्लास असतो तेव्हा सहभागी व्हा, काहीतरी तुम्हाला सुचतंय ते सुद्धा तुम्ही सांगा ना. आज सांगितलं ना मी या कुंडली बद्दल ना. कुठल्याही कुंडलीमध्ये आणखी चर्चा जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन आणखी चर्चामध्ये ना. हो ना, हो सांगेन नक्की सांगेन. ठीक आहे. बरं आता हळदणकर मॅडम, तुमचा अभिप्राय काय आहे? हो सर, तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीने शिकवता, पण रंजना मॅडम म्हणाल्या तसं आमची रिव्हिजन ही खरंच कमी पडते आणि कोणती म्हणजे मी अजून असं म्हणजे कोणाच्या पत्रिका बघून फलित देणं याला माझी सुरुवात झालेली नाही. केवळ पुन्हा पुन्हा वाचणं आणि पुन्हा पुन्हा तुमच्या हे ऐकणं हेच माझं अजून चालू आहे. पण खरोखर या एकमेकांशी वेगवेगळ्या पद्धती लावून त्या पत्रिका सोडवणं हे खरं खूप गरजेचं आहे. पण
काय माहिती आता वाढत्या जबाबदाऱ्या किंवा वाढते वय म्हणून काहीतरी कमी पडते हे निश्चित. बरं, आजच्या लेक्चर बद्दल बोलायचं झालं तर खूपशा गोष्टींचं एकत्रीकरण करून पुन्हा नव्याने आमची तुम्हीच रिव्हिजन करून घेतलेली आहे सर. या पत्रिकेचा लग्नेश हा जरी शुक्र असला तरी शुक्राच्या घरामध्ये मंगळ बसलेला आहे. प्रथम दर्शनी असं वाटते की शुक्राच्या घरातला मंगळ म्हणून व्यक्तीला फारसा फायदा झाला नसेल किंवा काहीतरी कष्टमय आयुष्य असेल, तर कष्टमय आयुष्य हे त्याचं मंगळामुळे निर्माण झालं किंवा त्याला कष्टमय आयुष्यातून जावं लागलं. पण तरी सुद्धा गुरु ह्या मुलाचा, ह्या जातकाचा उच्चीचा तृतीय स्थानात, पराक्रम स्थानात बसलेला आहे आणि तो केतुयुक्त आहे. तेव्हा लग्न आणि पराक्रम स्थान याची संगड घालून देताना तुम्ही असं म्हणालात की त्याचे भावंड काही करत नसल्यामुळे आणि आईचे कष्ट, मंगळाची चौथी दृष्टी ही चतुर्थ स्थानावर, त्यामुळे आईचे कष्ट विचारात घेता या मुलाने लवकरात लवकर अर्निंग कसं करता येईल या दृष्टीने त्यांनी स्टंटमॅन म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आणि डमी सारख्या कामावर डमीसारखं काम एक्सेप्ट करून त्यांनी आपलं कलाविश्व सादर केलं. हा खरोखर म्हणजे इतका सिक्वेन्स की लग्नेश आणि चंद्रराशी हे शुक्र असल्यामुळे त्याचा कलेशी म्हणजे पंचमातल्या याच्याशी संबंध येऊन तो कसा चांगल्या पद्धतीने चमकू शकला, विशेषतः अर्निंग करायला लागला. आता आजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही गुरु सूर्य सिद्धांतामध्ये गुरुची रास घेऊन तुम्ही शिकवत होतात, म्हणून असं लक्षात घेतलं की गुरुचं एक भ्रमण हे 12 वर्षाचं तिथे पूर्ण झाल्यावर गुरुच्या राशीत जेव्हा पुन्हा गुरु येतो तेव्हा वय वर्ष 17 मध्ये भाग्येश आणि दशमेश याचं, भाग्येश आणि दशमेश हे शनी आहे, त्यामुळे भाग्येशावरून आणि दशमेशावरून गुरुचं भ्रमण होतं शनीवरून, तेव्हा तो प्रत्यक्ष अर्थार्जन करायला लागला. ही बाब अतिशय लक्षात घेण्यासारखी आहे. पण सर हे ना चटकन असं केव्हा अर्थार्जनाला सुरुवात करेल, तर गुरु हा संपत्तीकारक आहे, पण तो अष्टमात आल्यानंतर शनीवरून भ्रमण करताना शनी भाग्येश आहे हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे तो वयाच्या 18 वर्षापर्यंत पोचायच्या आधीच तो अर्निंगला लागला, हा मुद्दा इथे खूपच प्रकाश टाकण्यासारखा आहे. चंद्र हा राशीस्वामी आणि लग्नस्वामी असल्यामुळे त्याला कलेच्या संबंधी स्पर्श करावाच लागला. ही बाब सुद्धा खूप चांगली म्हणजे माझ्या डोक्यात शिरायला उशीर झाला, पण आज ती तुम्ही पुन्हा पुन्हा सांगितल्यामुळे ते चांगलं लक्षात राहिलं सर. गुरुसारखा ग्रह जेव्हा भावमध्याला स्पर्श करतो तेव्हा काही ना काही देऊन जातोच, हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायलाच हवा. की आता गुरुचं भ्रमण जेव्हा वृषभेत होणार आहे, आता 2 मेला वृषभ राशीमध्ये गुरु प्रवेश करणार आहे, तेव्हा हा आपल्याला चटकन मुद्दा म्हणजे मागे जाऊन सुद्धा बघायला हरकत नाही, पण पुढे काय होणार आहे याचा अंदाज बांधण्यासाठी हा मुद्दा प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. तसंच सावंत आपली नवोदित नाही, तुम्हाला ती खूप आधीपासूनची परिचित आहे, पण अभ्यासूत एक विद्यार्थिनी म्हणून तिने हा जो मुद्दा मांडला तोही मला भावला की ग्रह अतिचारी असले की म्हणजे या पत्रिकेत सगळे ग्रह अतिचारी आहे, तर अतिचारी असले तर ते खूप लवकर यश संपादन करतात किंवा खूप लवकर मुवमेंट करतात. ही पण म्हणजे एरवी आपण म्हणतो ग्रह अतिचारी आहे, पण तेव्हा नेमका काय प्रतिसाद साधेल ही गोष्ट निर्देशित केली गेली आणि ती खूप चांगल्या पद्धतीची होती असं मला वाटतं. नक्कीच. हा, मंगळाची व्यक्ती लवकर कामाला सुरुवात करते. चतुर्थावर मंगळाची दृष्टी, आईचे कष्ट वगैरे या सगळ्या बाबी तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने सांगितल्या सर. तेव्हा आज एक गुरु ग्रहाची पत्रिका म्हणजे गुरुचा सूर्याच्या ह्याच्याप्रमाणेचा संबंध
हा विचारात घेता जरी अमावास्येची पत्रिका असली तरी तूळ राशीत झालेली अमावास्या आणि लग्न राशी पुन्हा शुक्राची या दोघांचा विचार करताना ह्या पत्रिकेचं यश हे संपत्तीच्या दृष्टीने कसं चाललं आणि कलेच्या दृष्टीने समृद्ध कसं झालं याचा खूप चांगली सांगड या पत्रिकेतून मिळाली. खूपच चांगल्या पद्धतीने सर पत्रिका आपण उलगडून दाखवली. माझ्या वर्गाच्या वतीनं माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी आपले धन्यवाद अदा करते. थँक्यू सर. नमस्ते. कुबल मॅडम समारोप करा. सगळ्यांना घरी जायचंय, जेवण वगैरे करायचंय. होय सर. आता मी आज फक्त आभार मानते कारण आता आपल्या हाजणकर मॅडमनी ते एकदम डिटेल मध्ये मी बघत होते एखादा पॉइंट जर सुटला तर मला बोलता येईल पण आज त्यांनी अगदी म्हणजे सुरुवात केली आणि शेवट पण जसा तुम्ही सांगितला तसाच केला. तर सर तुम्हाला नमस्कार. आपल्या चव्हाण मॅडम तुम्हाला पण, हाजणकर मॅडम, मुकेश भाऊ तसेच इथे उपस्थित सर्वांना पण नमस्कार. आणि मी आज फक्त एवढंच 1 मिनिटात बोलते की सर आजचा क्लास खूप सुपर म्हणजे नेहमीचेच होतात पण अगदी सुपर ऍडव्हान्स मध्ये झाला. त्याच्यात मला आपल्या त्या गीता सावंत आहेत ना, हा त्यांचे पण आभार मानायचे कारण त्यांचा गणितावर फारच प्रभाव आहे हो आणि हो त्या हुशार ज्या आहे मुलगी. बोलतात ना त्या अतिशय छान. आपल्या बाकीचे पण सगळ्या आपल्या भागवत मॅडम आहेत, कीर्ती नाही तृप्ती मॅडम, त्या पण म्हणजे चांगले प्रश्न विचारतात आणि त्याच्यातनं पण बरंच म्हणजे सगळ्यांना विचारायचं असतं पण काहींना असं वाटतं ना की अरे आपण बोलावं की नाही बोलावं पण बरंच समजून जातं. तर म्हणजे मग त्यामुळे मी आज काही परत तेच रिपीट करत नाही कारण हाजणकर मॅडमने खूप छान म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर काय ते जरी वृषभ लग्न आहे, ते कलावंतांचं लग्न आहे, मंगळ जरी तिथे असलं तरी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण तो लवकर कार्यरत झाला. आणि लवकर कसा झाला तर गुरुचं ते आपण भ्रमण जेव्हा 8व्या स्थानात म्हणजे त्याच्या स्वतःच्या राशीत गोचरीने गुरु आला आणि तिथे शनी पण आहे म्हणजे शनीवरून गोचर झालं पण तो शनी कोण आहे तर तो भाग्येश पण आहे, दशमेश पण म्हणजे एखाद्या जातकाचा आपल्याला भाग्योदय केव्हा होईल हे पण काढायला म्हणजे आज आम्हाला सूत्र एकदम 100% मिळालं. कारण जनरली आईच लोक येतात ना आपल्याकडे पेरेंट्स मध्ये, बाबा नाही सहसा येतात आणि मग अहो माझ्या मुलाचा भाग्योदय कधी होईल, मुलीचा भाग्योदय कधी होईल असे प्रश्न म्हणजे साधारण मूल असं त्यांचं शिक्षण झालं की पेरेंट्सचा असतोच. म्हणजे हे पण तुम्ही छान सूत्र दिलं आणि मग हा ऍक्शन मूवी मध्ये का गेला ते पण तुम्ही छान सांगितलं. आणि हे पंचमात तो राजयोग झालाय ना बुध शुक्राचा म्हणजे लग्नेश आणि धनेश पण आहे आणि पंचमेशाचा पण. मग त्यामुळे तो म्हणजे त्या ऍक्शन मध्ये गेला आणि ऍक्शन मूवी पण तर कशा का करतील तर त्या मंगळामुळं त्याला त्या स्टंट भूमिका मिळाल्या म्हणजे हे पण खूप छान. आणि चंद्रसूर्य असलं की जनरली सगळ्यांनाच घाबरायला होतं अरे बापरे हे तर अमावास्या आहे पण तिचं काहीच नाही शिवाय ते वर्गोत्तम पण आहेत. आणि एकंदरीतच खूप छान म्हणजे हा गुरु इकडे आल्यानंतर तो म्हणजे सूर्य पण कुठे जाईल तुम्ही ते पण छान सांगितलं. वृषभेत म्हणजे कशा प्रकारे म्हणजे एकंदरीतच आज म्हणजे खूपच मी तर नुसती ऐकत होते लिहत होते पण मला काही सुचतच नव्हतं. जेव्हा हादनकर मॅडम हे द्यायला लागला अभिप्राय तेव्हा मला लक्षात आलं की अरे क्लास संपलाय आता आपण थांबूया. म्हणजे खूप म्हणजे सुपर ऍडव्हान्स म्हणजे आम्हाला एवढं कधी शिकायला मिळेल असं कधी मला तरी नव्हतं वाटलं. म्हणजे मला ह्या क्षेत्राबद्दल लहानपणापासून आवड होती कारण माझे दोन्ही मामा थोडस हे करायचे, खूप नाही आवाज गेला. पण असं त्यांना आवड होती. तर मी लहानपणापासून नुसतं हे बघायचे काय करतात काय म्हणतात ग्रह चालले काहीतरी आपले बोलत असायचे. पण म्हणजे आता ह्या इतक्या लेवलला जाईल असं नव्हतं वाटलं. म्हणजे त्याचा सर्वस्वी आभार तुमचे, धन्यवाद पण तुम्हालाच. आणि परत सर आम्ही सर्वांच्या वतीने मी तुमचे कोटी धन्यवाद मानते आणि हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. परत खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. सर एक सगळ्यांना छोटस हे बोला बोला. मगाशी सांगता एक मुद्दा तुम्ही असं सांगितलं की बुध आणि शुक्र हे लवकर मॅच्युरिटी देतात. तर मला नक्की. काय म्हणायचं आहे की बुध आणि शुक्र, बुधाची रास ही आणि शुक्राची रास या दोन्ही राशी एकमेकांच्या मित्र राशी आहेत आणि शुक्र आणि बुध हे दोन्ही रवीच्या जवळपासच असतात. मग अशा वेळेस ह्या दोघांचा अन्योन्य योग झाला बुधाच्या राशीत शुक्र आणि शुक्राच्या राशीत बुध. तरी पण ह्या गोष्टीचं प्रत्यंतर आपल्याला येऊ शकेल ना?
बघा असं आहे मॅडम की तो नीचभंग राजयोग आहे. मी तुम्हाला आणखी एक सांगतो. हा नीचभंग राजयोग जो आहे ना तो अंशात्मक नवमाशामध्ये पण आहे. म्हणजे कन्याला शेवटचा नवमांश कन्या, कळलं का? कन्या राशीमध्ये शेवटचा नवमांश कन्या आणि नवमाशामध्ये पण दोघं एकत्र आहेत. आणि जसं मगाशी चव्हाण मॅडमने सांगितलं तर चंद्र आणि रवी सुद्धा नवमाशामध्ये एकाच राशीत आहेत आणि ते तूळ राशीत आहेत. तूळ राशीमध्ये आहेत, कळलं का? मग अशा वेळेला तो तुळेचा पण संबंध आला आणि कन्येचाही आला. आणि बुध असा ग्रह आहे की बुध हा अति चाणाक्ष आहे आणि तो पुढची दिशा ओळखणार आहे. म्हणजे पुढचं वातावरण, हवामान. आज आमच्याकडे एक इंजिनियर आले होते, त्यांना मी सांगितलं यावर्षी पाऊस भरपूर पडणार आहे. का पडणार आहे? तर ते म्हणजे कसं काय? तर मी त्यांना माझ्या बाल्कनीतून झाड दाखवलं. म्हटलं बघा कावळा तिथे बसलाय, ती अंडी टाकलेली आहेत, ती अंडी कोकिळेने टाकलेत. कोकिळा 15 दिवसा अगोदर ओरडत होती, म्हणजे ती तिथे अंडी टाकायला त्याने घरटं बांधलं आणि 4 दिवसामध्ये घरटं बांधलं. त्याच्यामध्ये तो आता त्याला ऊब देतोय. तर त्या कावळ्याचं मी उदाहरण सांगतो. कावळा हा शनीकडे येतो आणि कोकिळा शुक्राकडे येते. शनी शुक्राची युती असेल आणि बुध शुक्र शनीची युती असेल, शुक्र बुधाची युती असेल तर कुंडलीमध्ये हा सुद्धा एक फलादेश आहे की तो अति उत्तम होतो. तुम्ही सर्वांनी तुमच्या घरामध्ये ऐकलं असेल, साधारणतः गुढीपाडवा येण्याच्या अगोदर तुम्ही बघा कोकिळा सतत 1 महिना अगोदर ओरडत होती, नाही का? कोकिळेचा आवाज सारखा यायचा. का यायचा? तर ती कावळ्याला निमंत्रण द्यायची आणि सांगायची माझ्यासाठी घर बांध. आणि तो घर बांधलं त्याने आणि आम्ही पण ते घास आणि आणून ठेवलं होतं. त्यांनी ते उचललं सगळं आणि तिथे घर वगैरे बांधलं. मग आता त्याच्यामध्ये तिने अंडी टाकली आणि आता तिचं ओरडणं थांबलंय, म्हणजे तिचा संकेत थांबलाय आणि कावळा त्याच्यावरती बसून आहे. आता कोकिळीची मुलं जन्माला येतील. म्हणजे हा नात्याचा संबंध ग्रहामध्ये सुद्धा आहे, पक्षामध्ये सुद्धा आहे, माणसामध्ये सुद्धा आहे. खूप छान सर. येस इट इज. दिस इज अ ऑब्झर्वेशन. मग जर तो कावळ्याला संकेत आहे की यावेळेला पाऊस जोरात येणार, लवकर येणार, तर त्याच्यामुळे घर हे आपलं कमी अंतरावरती बांधायचं. जर पाऊस जास्ती नसेल पडणार तर तो उंचावर घर बांधतो. हे संकेत मागे एकदा सांगितलं होतं सर तुम्ही. येस. कावळ्याला पण कळते म्हणे जर. हो नक्की कळतं. पक्षी हुशार असतात. त्यांना तर ते म्हणजे म्हणून शनीची रेमेडी ही पण करायची की काठ्या त्यांना द्यायच्या अड्या. हो काठ्या आहेत आणि मी कावळ्यांना तारा जमा आणून करून ठेवतो. द्यायच्या. तारा तारा आणून आणून ठेवतो. ठेवायच्या. त्याच्यानंतर आंबे येतात, त्याच्यातला घास असतो तो ठेवतो. तर त्याच्यातले ते घेऊन जातात थोडे थोडे. असं आहे ही सेवा आहे. तर एनिवे धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा. नमस्कार आणि सगळ्यांनी आल्याबद्दल, उपस्थिती दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. तर ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच चव्हाण मॅडम. थँक्यू. धन्यवाद.